नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा VCC ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण गणित भाग 1चा मार्च 2025चा क्वेश्चन पेपर बघितला होता. या लेक्चरमध्ये आपल्याला मार्च 2024चा गणित भाग 1चा क्वेश्चन पेपर बघायचा आहे. याच्यानंतर आपण गणित भाग 2चे 25 आणि 24चे क्वेश्चन पेपर बघूया. ठीक आहे. सो तत्पूर्वी आपल्या चॅनलला जर कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणारे जे नोटिफिकेशन्स आहेत, ठीक आहे, व्हिडिओज आहेत किंवा तुम्हाला जे पण शॉर्ट ट्रिक्स वगैरे असतील त्या सगळ्या तुम्हाला भेटत जातील. ठीक आहे. सो आपण जाऊया आपल्या 2024च्या क्वेश्चन पेपरकडे, जो की मार्च 2024मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. जो गणित भाग 1, ज्यालाच आपण काय म्हणतो बरं, बीजगणित. ठीक आहे. सो सेम क्वेश्चन पेपरचा पॅटर्न अगोदरच्या क्वेश्चन पेपर सारखाच असेल. कुणी बघितलं नसेल तर अगोदर 2025चा क्वेश्चन पेपर बघून घ्या, म्हणजे तुम्हाला 2024चा क्वेश्चन पेपरमध्ये आणि 25च्या क्वेश्चन पेपरमध्ये कंपॅरिझन करा की काय आहे. जवळपास 90% क्वेश्चन पेपर सारखा आहे. फक्त 90%मध्ये काय आहे, तर जे क्वेश्चन दिलेत त्यांच्या किमती बदललेल्या आहेत. तुम्हाला बरेचसे क्वेश्चन तुम्हाला त्याच्यासारखेच दिसतील. काही क्वेश्चन तर आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केले होते. तर मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, की असं जर असेल, म्हणजे जसं की एक्स प्लस वायचं होतं बघा, एक मी तुम्हाला सांगितलं होतं एक्स प्लस वाय. काही प्रश्नामध्ये तुम्हाला एक्स मायनस वाय विचारतील, तर या प्रश्नामध्ये म्हणजे या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला एक्स मायनस वायचंच विचारलेलं आहे. सो याचा अर्थ काय होतो, की क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला कळतात की कसे यायला पाहिजे किंवा कसे विचारले जातील. तर आपल्याला त्याच्यानुसार फक्त काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. काहीही लोड घ्यायचा नाही आहे. मागचा क्वेश्चन पेपर पूर्ण 2 तासाचा होता, तरी सुद्धा आपण तो 1 तास 25 मिनिटामध्ये संपवलेला आहे. तुम्ही पाठीमागचं लेक्चर बघून घ्या. बरोबर आहे. म्हणजे 2 तासाचा पेपर आपण 1.25 तासामध्ये सोडवला, तो पण न बघता. ते कधी पॉसिबल आहे, जेव्हा तुम्ही सगळे गणित पाठ करण्याऐवजी क्वेश्चन तुम्ही समजून घेतले. म्हणजे जसं की तुमचा गणित भाग 1चा पहिला धडा आहे, 2 चलातील रेषीय समीकरण, त्याचा पहिला एक्सरसाइज आहे बघा, सराव संच पहिला. त्याचा तुम्ही जर प्रश्न समजून घेतला की हे प्रश्न सोडवतात कसा, तर तुम्हाला त्याच्यावर कुठलाही प्रश्न विचारू द्या, तुम्ही त्याला इझिली एकदम सोप्या पद्धतीने सोडवू शकता. ठीक आहे. जर तुम्ही सराव संच दुसरा सॉल्व केला तर त्याला समजून घेतलं, तर तुम्ही कसाही ग्राफचा क्वेश्चन विचारू द्या, तुम्ही एकदम इझी मेथडनी सोडवू शकता. म्हणजे याचा अर्थ काय लक्षात येते, याचा अर्थ असा आहे की प्रश्न सगळे पाठ करण्यापेक्षा, सगळे सोडवण्यापेक्षा, काही ठराविक प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा की हे कसे सोडवले जातात. म्हणजे त्या पद्धतीचे गणित तुम्हाला कुठलेही विचारले तर तुम्ही त्याला एका किंवा इझी मेथडनी सोप्या पद्धतीने तुम्ही त्याला सॉल्व करू शकता. लक्षात येते. ठीक आहे. चला आपण जाऊया आपल्या प्रश्नाकडे. सो परत एकूण 40 गुण असतील तुम्हाला आणि वेळ तुम्हाला 2 तास असेल. कधीचा पेपर आहे बघा, 24/3, बरोबर आहे, 13/3/2024चा, म्हणजे 13 तारीख 3रा महिना 2024. सो काय सांगितलं बरं, की सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. दुसरं काय दिलं बरं, की तुम्हाला कॅल्क्युलेटर यूज करता येणार नाही. तिसरा काय दिला बरं, की उजव्या बाजूला जे आहे ते तुम्हाला काय गुण दर्शवतात. अजून काय दिलं बरं, प्रत्येक बहुपर्यायाच्या प्रश्नांच्या उत्तरांचे मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील, म्हणजे बहुपर्याय जे मागच्या वेळेस सांगितलं होतं मी तुम्हाला, जे MCQs दिलेत त्याच्यातले जे क्वेश्चन्स आहेत, तर तुम्हाला ते परत परत सॉल्व्ह करून लिहायचे नाही. म्हणजे बऱ्याच जणांच्या मनात शंका असते की सर आपण काय करूया, पहिला प्रश्न ABCD लिहू, पुढच्या वेळेस परत दुसऱ्याचे उत्तर CCC लिहू. तर असं चालणार नाही. तुम्ही जे पहिल्या वेळेस लिहिलं तेच तुमचं करेक्ट कन्सिडर केलं जाईल. ओके. चला मग आपण जाऊया प्रश्न पहिल्याकडे. काय सांगितलं बरं, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. सो काय सांगितलं बघा, की या वर्ग समीकरणाचे मूळ 3 आहे. म्हणजे हे एक समीकरण दिलं, याचे मूळ किती आहे बरं, 3 आहे. तर k ची किंमत काढा. मग मूळ 3 आहे म्हणजे काय करत असतात बरं, मूळ 3 आहे याचा अर्थ x ची किंमत 3 आहे. तुम्हाला x च्या जागी किती ठेवायचे, 3. मग बघा x च्या जागी 3 ठेवलं तर काय येईल बरं, इथं k, इथे येईल 3चा वर्ग वजा 7, इथे येईल 3 अधिक 12 बरोबर किती येईल बरं, 0. राईट. सो इथं k तसंच 3चा वर्ग किती होईल बरं, इथं 9 बरोबर आहे, वजा 7 त्रिक किती होतील बघा, इथं 21 अधिक 12 बरोबर 0. म्हणजे इथं किती झाले बघा, k गुणिले 9 बरोबर आहे. 21 मधून जर तुम्ही 12 वजा केले, बरोबर आहे, 21 मधून किती वजा करायचे आपल्याला, 12, तर किती होतील बघा, इथे येतील 9 बरोबर 0. सो k गुणिले 9 तसंच ठेवा. हे -9 तिकडे गेलं तर +9 होईल, म्हणून इथून k ची किंमत किती येईल बघा, 9/9. हा गुणाकारामध्ये इकडे गेला तर भागाकारामध्ये. मग जर याला कट केलं तर किती उत्तर येईल बरं, 1. याचा अर्थ k ची किंमत किती यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. कळलं सगळ्यांना प्रश्न कसा सोडवायचा आहे तो. ठीक आहे. चला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा, की x अधिक 2y बरोबर 4
या आलेख काढण्यासाठी वायची किंमत 1 असताना एक्सची किंमत काय येईल? सेम त्याच्यासारखे तिकडं केची किंमत काढण्यासाठी एक्सची किंमत ठेवली होती, इथं एक्सची किंमत काढण्यासाठी काय करायचंय तुम्हाला? वायची किंमत ठेवायची. ठीक आहे, वायची किंमत किती दिली बरं आपल्याला? वायची किंमत 1 दिली. मग बघा वायची किंमत 1 ठेवा तर किती होईल बरं? इथं 2 कंसामध्ये 1 येईल, बरोबर आहे, बरोबर 4. सो इथे किती येईल बरं? 4 वजा 2, कारण की 2 गुणिले 1 2, तिकडे गेलं तर वजा 2 झाले, बरोबर आहे. सो 4 मधून 2 गेले तर किती येतील? 2, म्हणजे एक्सची किंमत 2 येईल. काल तिसरं काय सांगितलं बघा, तर T7 दिलंय 4, डी दिलंय -4, तर ए काढा. किती सोपा प्रश्न आहे बघा. सेम तुम्ही जर आठवते का बघा, जो आपण 2025चा क्वेश्चन पेपर सोडवला सेम तसेच क्वेश्चन आहे. तिथं पण आपल्याला असंच दिलं होतं बघा, की एक तुम्हाला 4 4 4 काहीतरी दिलं होतं आणि तुम्हाला सांगितलं होतं की त्यांचा सामायिक फरक काढा. इथे तसंच दिले. काय दिले बरं? की T7 आहे, तुम्हाला ए ची किंमत काढायची, तर T7 आहे, बरोबर आहे. याचा अर्थ याचा फॉर्म्युला काय येईल बरं? T7चा सगळ्यांना आठवते का बघा? ए अधिक 7 वजा 1 n-1 इंटू डी लिहितो आपण, बरोबर आहे. तर T7 ची किंमत किती दिली बघा आपल्याला? 4. ए ची किंमत आपल्याकडे नाहीये, अधिक हे 7 वजा 1 किती येईल बरं? 6 गुणिले डी ची किंमत किती दिली बरं आपल्याला? -4. सो याला जर अजून सोडवलं तर काय होईल बरं? हे 4 तसंच, ए तसंच, साइन चौक 24 होतील, पण प्लस गुणिले मायनस काय होतील? -24, बरोबर आहे. हे -24 इकडे आणले तर काय होतील बरं? +24, आणि 4 आणि 24 किती होतील? 28. म्हणजे ए ची किंमत किती यायला पाहिजे? 28. आहे का ऑप्शन? येस, ऑप्शन डी. काल सो आपण काय केलं? Tn चा फॉर्म्युला वापरला, कारण की T7 दिले आपल्याला. सो Tn चा फॉर्म्युला वापरला. T7 ची किंमत 4 दिली आहे, n-1 7n आहे आपल्याकडे, बरोबर आहे. ती व्हॅल्यू ठेवली, डी आपल्याकडे दिलेला आहे, त्याला सोडवलं तर मायनस आलं, त्या मायनसला अलीकडे आणलं तर प्लस येईल, -24 अलीकडे आलं तर +24, 24 आणि 4 28. याच्यात काय दिलं बरं? की GSTIN मध्ये किती एकूण अंक अक्षर? सगळ्यांना माहिती आहे किती असतात बरं? 15. का बरं माहिती आहे? कारण की पाठीमागचा क्वेश्चन पेपर आपण बघितला, बरोबर आहे, 2025चा. त्याच्यामध्ये दिलेलं आहे राईट, की GSTIN चे नंबर किती असतात बरं? 25 असतात, हे सॉरी 15 असतात, राईट. 2025च्या क्वेश्चनमध्ये सेम क्वेश्चन आहे, फक्त तिथं तुम्हाला बहुपर्याय दिला नव्हता, एका वाक्यामध्ये दिलं होतं, 1 लाईन क्वेश्चन, राईट. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय दिले बरं? की खालील उपप्रश्न सोडवा 4 मार्कला, म्हणजे एक प्रश्न एका मार्कला, राईट. सेम बघा, तिथं तुम्हाला असाच प्रश्न दिला होता, तिथं x अधिक y दिलं होतं. इथं काय दिले बरं? x वजा y. काहीच फरक नाही. मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला शब्द बोललो होतो बघा, काय की तुम्हाला त्या प्रश्नामध्ये x अधिक y दिलं, तुम्हाला पुढच्या वेळेस मे बी x वजा y विचारू शकतील, तर त्यांनी 24ला विचारलेलंच आहे बघा, x वजा y. लक्षात येते सगळ्यांना काय विचारलं होतं ते? ठीक आहे, आता याला ट्राय कसं करायचं सांगितलं होतं बरं मी. x वजा y विचारलं तर x अधिक y विचारलं तर यांची बेरीज करायची, x वजा y विचारलं तर काय करायचं? यांची वजाबाकी करायची. लक्षात येते? सो चला यांची वजाबाकी करू. किती दिले बघा? पहिल्या याच्यामध्ये दिलंय 17x, बरोबर आहे, अधिक किती दिले बघा? 15y, बरोबर किती आहे? 11. आणि इकडे किती दिले बघा? 15x अधिक 17y, बरोबर किती दिले बघा? 21. आता यांची काय करायची? वजाबाकी. वजाबाकी का बरं? कारण की वजाबाकी केली तर x - y, बेरीज केली तर x + y. ठीक आहे, सो बघा याची वजाबाकी केली तर इथं काय होईल बरं? मायनस मायनस, आणि इथं पण मायनस होईल, सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. ऑलरेडी तुम्ही सगळे चॅप्टर बघितलेले आहेत. मग बघा 17 मधून 15 गेले तर किती राहतील? इथं 2x, बरोबर आहे. 15 मधून वजा 17 गेले तर किती राहतील बरं? वजा 2. आणि 11 मधून 21 जर वजा केले तर किती राहतील बरं? वजा 10. लक्षात येते? सो इथून बघा, जर तुम्ही 2 कॉमन काढलं तर इथे किती येईल बरं? x वजा y बरोबर -10. चेक करा, 2 याला गुणाकारामध्ये, बरोबर आहे. सो इकडे गेल्यानंतर काय होईल बरं? याला भागाकारामध्ये जाईल, बरोबर आहे. याला जर 2 नी भाग दिला तर कितीचा भाग जाईल बरं? 5चा. पण कोणतं 5 येईल? -5, बरोबर आहे. म्हणजे x वजा y याची किंमत किती आली बरं? -5. कळलं सगळ्यांना? x वजा y ची किंमत किती आली? -5 आली. क्लिअर आहे? आता दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बरं? Tn बरोबर एवढं दिले, या क्रमिकेचे पहिले पद काढा. पहिले पद म्हणजे काय? यांच्या जागी तुम्हाला फक्त एक किंमत ठेवायची. बघा यांच्या जागी एक ठेवली तर इथं काय येईल बरं? पहिलं पद येईल, बरोबर आहे. इथं जर n ठेवली तर काय येईल बरं? 3 गुणिले n, म्हणजे n किती आपल्याकडे? 1 वजा 2. सो 3 1 3 होतील, बरोबर आहे. वजा 2 म्हणजे किती आलं? 1. म्हणजे याचं पहिलं पद किती झालं? 1 झालं. किती सोपे प्रश्न आहेत बघा. आता जो 3 नंबरचा क्वेश्चन दिला सेम असाच तुम्हाला 25 मध्ये पण विचारला, त्याच्यावर दलाली सांगितलं होतं. दलाली मिळून किती होईल? बरोबर आहे. याच्यात फक्त तुम्हाला दलालीची रक्कम काढायची. बघा बाजारभाव किती आहे? प्रश्न काय दिलाय? 100 रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव 150 रुपये. जर दलाली 2% असेल तर त्या एका शेअरची दलाली रक्कम काढा. बघा बाजारभाव किती आहे बरं? 150. मग काय करावं लागेल बरं? 150 भागिले काय करावं लागेल बरं आपल्याला? सॉरी, आपल्याला काय करावं लागेल? 2% कशावर आहे बरं? 150 वर आहे, गुणिले काय करावं लागेल आपल्याला? 100,
बरोबर आहे. सो काय होईल बरं बघा, 2/150 म्हणजे 2% कुणावर आहे बरं, शेअरच्या बाजारभावावर दलाली आहे. मग 2% म्हणजे किती, हे शून्य कट करा, 10 किती होतील 30 भागिले किती येईल बरं 15, 15 याला भाग दिला तर कितीचा भाग जाईल बरं 2चा, या सॉरी 15 2 30, बरोबर आहे. सो याचा अर्थ या एका शेअरच्या दलालीची रक्कम किती आहे बघा, 2 रुपये. चेक करा एकदा, बरोबर आहे. 100 सॉरी इथं उलटं लिहिलं आपण, 100 आपल्याला करावं लागेल, बरोबर आहे. किती करावं लागेल बघा, 100 2%, तर 150 रुपयाला किती. सो इथून 0 कट करावं लागेल, 15 2 किती होतील बघा 30 भागिले किती येईल बरं 10, 10 याला भाग दिला तर कितीचा भाग जाईल 3चा, बरोबर आहे. 150ला 2% नाही, चुकलं इथे आपलं, 100ला टक्केवारी असते ना, टक्केवारी कोणावर काढावं लागेल 100वर, तर 100वर किती सांगितलं आपल्याला 2%, तर 150 रुपयावर किती. सो 2 भागिले 100 गुणिले 150, 0 कट करा, 15 2 30 झाले, भागिले 10 3, म्हणजे याचा अर्थ 3 रुपये काय करावं लागेल त्याला, दलाली द्यावं लागेल. चेक करून घ्या तुम्ही पण एकदा, ठीक आहे. आता चौथ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा, 2 3 5 या अंकाची पुनरावृत्ती न करता 2 अंकी सह्या तयार करण्याचा नमुना अवकाश काढा. सेम क्वेश्चन असा तुम्हाला 25 मध्ये दिलाय, तिथं फक्त संख्या वेगळ्या दिल्या, तिथं पण 2 अंकीच बनवायचे होते. चेक करू शकता तुम्ही, आपण लेक्चर्स घेतलेले, तुम्हाला डिटेल्समध्ये सगळं सांगितलं होतं, लक्षात येऊन जाईल. मग 2 3 5 याच्या 2 अंकी संख्या काय येतील बरं, पहिल्यांदा काय घ्यावं लागेल 23, त्याच्यानंतर काय घ्यावं लागेल बरं 25, बरोबर आहे. एकदा 2 3 सोबत, एकदा 2 5 सोबत. त्यांनी काय सांगितलं की पुनरावृत्ती न करता, पुनरावृत्ती म्हणजे काय, 22 घ्यायचं नाही, 33 घ्यायचं नाही, 55 घ्यायचं नाही, म्हणजे परत वापस नंबर आला नाही पाहिजे. मग पहिला काय घेतला 23, दुसरा 25, तिसरा काय घ्यावं लागेल बरं 32, अजून 35, एकदा 3 2 सोबत, एकदा 3 5 सोबत. आता काय घ्यावं लागेल बरं 52, आणि एकदा काय घ्यावं लागेल 53, म्हणजे 5 एकदा 2 सोबत, 5 एकदा 3 सोबत, म्हणजे किती येईल बरं नमुना अवकाश, तो येईल तुमचा टोटल 6. कोण कोण येईल, 23 25 32 35 52 53, किती अंकी बनवायच्या होत्या 2 अंकी. पुनरावृत्ती न होता म्हणजे रिपीट नाही व्हायला पाहिजे. जसं मी म्हटलं 22 नाही घ्यायचं, 33 नाही घ्यायचं, आणि 55 पण घ्यायचं नाही. लक्षात येते सगळ्यांना, कळाला प्रश्न कसा आहे, एकदम इझी प्रश्न आहेत बघा, काहीच अवघड नाहीये, तुम्हाला फक्त कळाले पाहिजे कन्सेप्ट काय सांगितलंय, क्वेश्चन लगेच सॉल्व्ह होतील. सो फक्त इथं तुम्हाला काय करायचंय की त्या क्वेश्चन जे दिलेत नीट समजून घ्या. काय करायचं तुम्हाला, जे क्वेश्चन्स दिलेत, लिनियर इक्वेशन्स दिलेत, सगळेच्या सगळे पाठ करू नका, फक्त एक गणित तुम्ही नीट समजून घ्या, मग तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड काहीही विचारलं तर तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता, कुठलाही प्रश्न येऊ द्या. लक्षात आलं. आता बघा प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय सांगितलं बरं, खालील 2 कृती पूर्ण करा 4 मार्कला, म्हणजे एक क्वेश्चन किती मार्कला आहे बरं 2 मार्कला आहे, बरोबर आहे. सिंपल एकदम. काय दिले बघा की 0 आणि 0 2 ही 2x अधिक 3y बरोबर k या समीकरणाची उकल आहे, म्हणजे याची उकल कोण आहे बरं 0 आणि 2 आहे, बरोबर आहे. आपल्याला काय करायला सांगितलं बरं की खालील कृती आपल्याला पूर्ण करायची k ची किंमत काढण्यासाठी. आता मला सांगा x ची किंमत किती असेल बरं 0, कारण की x ची किंमत दिली आहे. y ची किती असेल बरं 2, कारण की इथं दिले ना 0 आणि 2, बरोबर आहे. मग इथं 2चा आणि कुणाचा गुणाकार आहे बघा, इथं x चा आहे, मग 2चा आणि x चा म्हणजे कुणाचा बरं 0चा. इथं कोणाचा आहे बरं 3चा आणि वायचा, वायचा म्हणजे कोण आहे, वायचा म्हणजे 2 आहे बघा, 3 गुणिले वाय, वाय म्हणजे किती आहे 2 आहे, बरोबर आहे. आता बघा 2चा आणि 0चा गुणाकार केला तर किती येईल 0 येईल, अधिक 3 2 किती होईल 6, यांचा गुणाकार केला तर बरोबर आहे, म्हणजे इथून k ची किंमत किती आली 6. लक्षात आलं. हे बॉक्स सोडवला, हा बॉक्स सोडवला, हा बॉक्स सोडवला, हा बॉक्स सोडवला, 2 मार्क भेटून गेले. लक्षात येते. प्रत्येक बॉक्सला लक्षात ठेवा, एक जरी बॉक्स चुकला तर तुमचे मार्क्स तिथं अर्धा मार्क्स तुमचा मायनस होणार आहे. तुमचा एकही बॉक्स चुकला नाही पाहिजे. जेवढं त्यांनी सांगितलं तसं प्रॉपर सगळं व्यवस्थित लिहायचं, तुम्हाला मार्क्स फुल भेटतील. लक्षात येते. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 काय सांगितलं बरं की 2 आणि 5 या वर्ग समीकरणाचे मुळे आहेत, तर वर्ग समीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता तुम्हाला माहिती आहे बघा, मूळ दिले तर वर्ग समीकरण तयार करण्याचं सूत्र काय, एक्सचा वर्ग अधिक काय बरं अल्फा, सॉरी वजाबाकीचं चिन्ह आहे, अल्फा अधिक बीटा त्याला गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा. सगळ्यांना माहिती आहे बरं, अल्फा म्हणजे काय पहिलं मूळ, बीटा म्हणजे काय बरं दुसरं मूळ, बरोबर आहे. हे सूत्र आहे, इथं त्यांनी दिलं सुद्धा बघा. ठीक आहे, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स अधिक अल्फा बीटा. अल्फा म्हणजे काय पहिलं मूळ, बीटा म्हणजे काय दुसरं मूळ. आता त्यांनी काय सांगितलं बरं इथं अल्फा अधिक बीटा, मग बघा अल्फाची किंमत किती ठेवली 2, बीटाची किती ठेवावं लागेल बरं इथं 5. लक्षात येतं, त्याला गुणिले एक्स आहे अधिक. आता इथं काय सांगितलं बरं अल्फा बीटा, तर बीटाची किती आहे बरं 5, तर अल्फाची किती येईल इथं 2 येईल, बरोबर आहे. सो इथं किती येईल बघा 2 अधिक 5 किती होतील 7, आणि बे पंचे इथं किती होतील 10. लक्षात येते. परत हा एक तुम्ही बॉक्स सोडवला, हा सोडवला, हा सोडवला, हा सोडवला, 2 मार्क घेऊन गेले. किती सिंपल क्वेश्चन्स आहे.
सिंपल, फक्त बॉक्स सोडवा 2 मार्क घेऊन जा. किती सिंपल आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला मेथड्स कळाली पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले माहीत पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करता आले पाहिजे, तर हे पॉसिबल आहे. लक्षात येते. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय सांगितलं बरं, की 2 नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगाचा, ठीक आहे, नमुना अवकाश व घटना ए व बी संच स्वरूपात लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कृती काय दिली बरं. ए, कमीत कमी एक छापा मिळणे. कृती बी काय दिली बरं, एकही छापा न मिळणे. आता मला सांगा, आपल्याला कृती दिलेली आहे, मग पहिल्यांदा काय करावं लागेल. 2 जर तुम्ही नाणे फेकले तर तुम्हाला माहित आहे काय भेटेल बरं. एक तर तिथं काय भेटेल बरं, छापा छापा, नाही तर काय भेटेल बरं, काटा काटा. बरोबर आहे, सगळ्यांना माहिती आहे छापा छापा काटा काटा किंवा छापा काटा किंवा काटा छापा. बरोबर आहे, सगळ्यांना माहिती आहे. 2 नाणी फेकली तर हे सगळ्यांना भेटतं. इथपर्यंत क्लिअर आहे, आपण बघितलंय. कुणी बघितलं नसेल तर चॅप्टर बघून घ्या म्हणजे लक्षात येईल. आता घटना ए काय सांगते बरं, कमीत कमी एक छापा मिळणे, म्हणजे एक कमीत कमी छापा मिळायला पाहिजे, एक पेक्षा जास्त पण चालतील. मग बघा इथं एक छापा आहे, याच्यात पण एक छापा आहे. बघा याच्यामध्ये एक छापा आहे, याच्यामध्ये एक छापा आहे, आणि हे 2 छापेवाले घेता येईल का बरं. येस, व्हाय नॉट, का बरं नाही घेता येणार. कारण त्यांनी काय सांगितलं, कमीत कमी एक छापा. 2 चालतील का. येस, पण कमीत कमी किती घ्या, एक घ्या. मग बघा याच्यामध्ये एक आहे, याच्यामध्ये एक आहे, आणि याच्यामध्ये 2 आहे, चालतील. हे चालेल का बरं. नाही, कारण की याच्यात एकही छापा नाही. लक्षात येते. आता पुढे सांगितलं एकही छापा न मिळणारी घटना सांगा. आता मला सांगा एकही छापा न मिळणारी घटना कोण आहे. फक्त टी आणि टी. याच्यात बघा तुम्हाला छापा भेटतोय का. नाही. परत याला सोडवलं, याला सोडवलं, याला सोडवलं, याला सोडवलं, 2 मार्क खिशात ठेवा, झालं. एवढे सिंपल क्वेश्चन्स होते. लक्षात आलं किती सोपं आहे. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा 8 मार्कला. म्हणजे तुम्हाला 4 प्रश्न सोडवायचे. पहिला प्रश्न काय दिला बरं, की एबीसीडी आयत आहे, या आकृतीत दिलेल्या माहितीचा उपयोग करून ax अधिक by या स्वरूपात एक सामायिक समीकरण तयार करा. आता बघा आयत आहे तर सगळ्यांना माहिती आहे काय बरं, की समोरासमोरील बाजू कशी असते, सारखी. बरोबर आहे. मग ही बाजू आणि ही बाजू कशी म्हणता येईल आपल्याला, सारखी. ही बाजू आणि ही बाजू कशी म्हणता येईल बरं आपल्याला, सारखी. कारण की ही आयत आहे, आयतामध्ये काय असतं बरं, समोरासमोरील बाजू कशा असतात, सारख्या. मग मला सांगा इथं कोण येईल बरं, 2x अधिक y अधिक 8 बरोबर. बघा 2x अधिक y अधिक 8 बरोबर काय लिहावं लागेल बरं, 4x वजा y. मग आता काय होईल बरं, हे 2x तसंच ठेवा, हे वजा y अलीकडे आलं तर काय होईल बरं, अधिक y. y आणि y किती होतील बरं, 2y. बघा होतील का. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 4x पण अलीकडे घेऊन या, काय होतील बरं, -4x होतील. त्याच्यानंतर किंवा हे बरेच जणांना लक्षात आलं नसेल तर आपण दुसरी मेथड वापरू. ठीक आहे. दुसरी मेथड काय बरं, या 2x ला पलीकडे घेऊन जा. इकडे किती आहे बघा आपल्याकडे 4x आहे. या 2x ला इकडे नेलं तर काय होईल बरं, -2x. बरोबर आहे. या y ला पलीकडे नेलं तर काय होईल बरं, -y. हे ऑलरेडी -y आहे आणि याला पण पलीकडे नेलं -y. या 8 ला इकडेच ठेवलं आपण. ठीक आहे. बघा हे इकडे लिहिलं काय किंवा 8 ला इकडे लिहिलं काय, काही फरक पडत नाही. तुम्ही म्हणता सर इकडे 8 आहे तिकडे कसं काय लिहिलं. आपण काय केलं, एका साईडला लिहिलं. कुणीकडे पण लिहू शकतो. काय केलं मी, x आणि y एका साईडला घेऊन गेलो. आता मला सांगा या 4x मधून 2x गेल्यानंतर किती राहतील बरं, 2x राहतील. बरोबर आहे. वजा y आणि वजा y किती होतील बरं, वजा 2y. बरोबर किती होईल बघा, 8. बरोबर आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता मला सांगा, सॉरी इथं 4x आहे. बरोबर आहे. आता सगळ्यांना माहिती आहे बघा, नाही 4 नाही इथं 2च आहे. हे 2 वजा केलं ना आपण, बरोबर आहे. सो इथं 2x आहे. आता सगळ्यांना माहिती आहे बघा, हे इक्वेशन आहे, याचं उत्तर हे झालं. पण याला जर 2 नी भाग जातोय सगळ्यांना, तर तुम्ही काय म्हणा, समीकरण 1. बरोबर आहे. इथं लिहू शकता तुम्ही समीकरण 1 ला, ठीक आहे, 2 ने काय करायचं बरं, भाग देऊ. का बरं 2 नी भाग द्यायचा, लक्षात आलं. 2 नी भाग दिला तिथे x येईल, इथं किती येईल बरं, y. आणि 8 ला 2 नी भाग दिला तर किती येईल बरं, 4. बघा हे समीकरण येतं का, x वजा y बरोबर 4. क्लिअर आहे सगळ्यांना. ओके ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलं बघा, आपल्याला हे समीकरण बनवायचं होतं, बनवलं आपण. x वजा y बरोबर 4. बघा इकडे x आणि y च्या टर्म यायला पाहिजे, त्याच्या इक्वल मध्ये कॉन्स्टंट टर्म यायला पाहिजे. आता या दोघांना कम्पेअर करा. इकडे कोण दिले बघा, x अधिक 4 बरोबर इकडे किती दिले बरं, 2y. का बरं, कारण की ह्या 2 बाजू समान आहेत, ह्या 2 बाजू पण समान आहेत. बरोबर आहे. सो 2y बरोबर काय लिहिलं आपण, x अधिक 4. आता त्या 2y ला अलीकडे आणा, काय होईल बरं, x वजा 2y अधिक 4 बरोबर 0. बघा होईल का, x वजा 2y, कारण की प्लस 2y आहे, अलीकडे आणलं तर -2y झालं. पण त्यांनी काय सांगितलं बरं, ax अधिक by डाव्या साईडला ठेवा आणि c कुणीकडे न्या, पलीकडे. c म्हणजे काय, कॉन्स्टंट. आता बघा c कोण आहे बरं आपल्याकडे, तो आहे आपल्याकडे 4. तिकडे गेला तर काय होईल, -4. तर तुमचं समीकरण हे दुसरं यायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इथे किती समीकरण भेटले बरं, 2. एक समीकरण लिहिलं 1 मार्क, दुसरं समीकरण लिहिलं 2 मार्क. लक्षात आलं, 2 म्हणजे त्याचा एक आणि त्याचा एक. लक्षात आलं, 2 मार्क घ्या, परत
खिशामध्ये टाकून द्या, कारण की सिंपल आहे, दुसरं काही नाही याच्यामध्ये. याच मेथडनी तुम्हाला ट्राय करायचं आहे सगळ्यांना. लक्षात येते? ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय काय आलं? आयत दिलं होतं, समीकरण तयार करायचे. तर समीकरण कसे असतात? दोन्ही बाजू जर समान असतील, म्हणजे आयत असेल तर समोरासमोरील बाजू समान असतात. सो ते लिहिलं. मग या दोघांचं लिहिलं, त्याचं एक समीकरण आलं, याचं एक समीकरण आलं. म्हणजे असे किती प्रकारचे समीकरण आले तुमच्याकडे? 2. लक्षात येते? ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय सांगितलं बरं? खालील वर्गीय समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. सेम तुमच्या पुस्तकामध्ये आहे बघा प्रश्न. अशाला असा आहे, तुम्ही ट्राय करून बघू शकता तुमच्या पुस्तकात आहे की नाहीये. ठीक आहे, अशाला असा प्रश्न आहे तुमच्याकडे. ठीक आहे, काय सांगितलं बरं? x² अधिक x वजा 20 बरोबर 0. तुम्हाला अवयव पद्धतीने सांगितलं तर अवयव पद्धतच वापरावं लागेल. ठीक आहे, अवयव पद्धत काय सांगते बरं? फर्स्ट आणि लास्ट नंबरचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे 1चं आणि -20चं गुणाकार किती येईल बरं? -20. आणि त्याचे असे तुम्हाला 2 नंबर बघायचे की त्यांचा गुणाकार -20 येईल, त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती येईल बरं? x येईल. म्हणजे याचा अर्थ कोण आहे बरं? त्याचा गुणाकार कोण येईल बघा? 4x वजा 5x. ठीक आहे, किंवा वजा 4x अधिक 5x. बघा, यांचा जर गुणाकार केला तर 4 पंचे 20 होतील, धन गुणिले ऋण, म्हणजे मायनस इंटू प्लस काय होईल? मायनस. आणि 4x मधून 5x गेले तर किती राहतील बरं? x राहील. तुमच्या सराव संचमध्ये हा प्रश्न दिलेला आहे ॲज इट इज, तुम्ही बघू शकता. आपण सांगितलेलं आहे ऑलरेडी याचं कसं सॉल्व्ह करायचं आहे. तर आता हे दोन फक्त काय करतात? याच्या जागी ठेवतात. बघा, पहिला x² तसाच, त्याच्यानंतर काय करावं लागेल बरं? वजा 4x. त्याच्यानंतर काय करावं लागेल बरं? अधिक 5x. त्याच्यानंतर वजा 20 बरोबर 0. आता याला सोडवायचं बघा, त्याच्यातून काय करा? x कॉमन काढा. ते इथे किती राहील बरं? x वजा 4. आता याच्याकडे 5 आहे, याच्याकडे 20 आहे. बघा, इकडल्या जे ब्रॅकेटमध्ये आलं तेच इकडल्या ब्रॅकेटमध्ये यायला पाहिजे. मग मला सांगा, 5च्या पाड्यात 20 आहे का? आहे. तर तुम्ही काय करा? इथून 5 बाहेर काढा. बरोबर आहे, इथून 5 बाहेर काढले तिथे किती राहील बरं? x. आता इथून 5 बाहेर काढायचं म्हणजे काय? लक्षात आलं का? म्हणजे याचा अर्थ 5 ने या 20 ला कितीचा भाग जातो? कितीचा जातो बरं? सगळ्यांना माहिती आहे कितीचा जातो? 4चा. 5 चोक 20. म्हणजे बघा, इकडल्या ब्रॅकेटमध्ये जे आलं तेच इकडल्या ब्रॅकेटमध्ये आलं. लक्षात आलं का? दोघांकडे सेम यायला पाहिजे. आता परत याच्यातून हे कॉमन काढा. बघा, x वजा 4 बाहेर काढा. मग इथं किती राहील बरं? x. आणि इथं किती राहील बरं? +5 बरोबर 0. लक्षात आलं? सो इथं काय येईल बघा? x वजा 4 बरोबर 0 येईल. और इथं काय येईल बरं? x अधिक 5 बरोबर 0 येईल. लक्षात येते? सो हे वजा 4 इकडे गेलं तर x ची किंमत काय होईल बरं? +4. या +5 ला इकडे नेलं तर x ची किंमत किती होईल बरं? -5. ते हे तुमचे 2 किमती येतील. लक्षात येते? सो खालील वर्ग समीकरण सोडवलं. सो x ची किंमत 4 आणि x ची किंमत -5 यायला पाहिजे. सगळ्यांचे येते का? चेक करा. क्लिअर आहे? ओके, चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, 19वे पद. सेम 2025चा क्वेश्चन पेपर आहे, तसाच 2024चा आहे. तुम्हाला लक्षात ठेवा काय करायचं आहे. मार्क्स जर तुम्हाला चांगले पाहिजे असतील तर तुम्हाला 2023, 2024 आणि 2025 लक्षात ठेवा. 2023, 2024, 2025 याचे 2 प्रश्न पत्रिका, याच्या 2 प्रश्नपत्रिका आणि याच्या 2 प्रश्नपत्रिका सोडवायच्या. अशा टोटल तुम्हाला 6 प्रश्नपत्रिका सोडवायच्या. तुम्हाला क्वेश्चन्स कसेही येऊ द्या. तुम्हाला जर हे 6 प्रश्नपत्रिका कळाल्या तर तुम्हाला कसाही क्वेश्चन आला तर तुम्ही सोडू शकता. लक्षात येतं? याच्या 2 प्रश्नपत्रिका कोणत्या बरं? एक मार्चमध्ये असते, ठीक आहे, आणि एक जुलैमध्ये असते, जे मुलं फेल झाले त्यांच्यासाठी. इथे पण मार्चमध्ये एक असते आणि एक जुलैमध्ये असते. इथं पण एक मार्चमध्ये असते आणि एक जुलैमध्ये असते. तर आपण मार्चची घेतली, याची पण मार्चची घेतोय. ठीक आहे, सध्या मार्चची चालू आहे 2024ची, नंतर आपण जुलैची घेऊ. ठीक आहे, त्याच्या अगोदर आपण काय करूया? पार्ट 2 चे पण घेऊया. अगोदर पार्ट 1 चे हा प्रश्नपत्रिका झाल्यानंतर गणित भाग 2चा 25चा आणि 24चा प्रश्नपत्रिका सोडूया आणि मग नंतर आपण जुलैचे सोडू. लक्षात येतं? तुमच्याकडून सगळे मी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेईल, टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त काय करा? अभ्यास नीट व्यवस्थित करा. जे क्वेश्चन पेपर दिलेत मी सॉल्व्ह करून दिलेत त्याला व्यवस्थित बघा. तुमचा पण माझ्यासारखा 1.25 तासात नाही तर नाही, पण ॲटलिस्ट 1.5 तासामध्ये पेपर व्हायला पाहिजे. क्लिअर आहे? ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढायचे. 19वे पद म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, पदला काय कशाने दर्शवतो बरं? T19. हे आपल्याला काय करायचंय? काढायचंय. बरोबर आहे? आपल्याला कोण दिले बरं? 7, 13, 19, 25 अशा संख्या दिल्यात. सगळ्यांना माहिती आहे. मग आता मला सांगा, 7, 13, 19, 25 दिलंय, तर याचा अर्थ याची पहिली टर्म कोणती असेल बरं? 7. त्याला आपण T1 म्हणतो. याचा D काय असेल बरं? D कसा काढतो? T2 वजा T1. म्हणजे T2 मधून T1 ला वजा करा, म्हणजे 13 मधून किती? 7 वजा करा. किती राहतील बरं? 6. बरोबर आहे? लक्षात आलं का? ठीक आहे. आता T19 काढायचं, तर T19 काढण्यासाठी फॉर्म्युला काय असायला पाहिजे बरं? A प्लस. बरोबर आहे? n मायनस n किती आपल्याकडे? 19 वजा 1 कंसामध्ये. बरोबर आहे? त्याला गुणिले D. आता याला जर सोडवलं तर T19 तसंच ठेवा. A ची किंमत 7 आहे,
अधिक 19 मधून 1 गेला तर 8 राहतील आणि इथं 6 आहे. बरोबर आहे, कारण की त्याचा कॉमन डिफरन्स किती आला? 6 आला, सामायिक फरक. आता याला सोडवा, हे T19 तसंच ठेवा, हे 7 अधिक 6 आणि याला गुणा. सो 8 6 जा किती होतील? 48. 8 सख 48. बरोबर आहे, हा चाले 4, 6 1 6, 6 आणि 4 किती झाले? 10. बरोबर आहे. सो 7 अधिक 108 किती होतील बघा. सो T19 ची किंमत यायला पाहिजे 115. चेक करा 115 येते का, कारण की 108 आणि 7 किती होतील? 115 होतील. लक्षात येते. सो तुम्ही सूत्र लिहिलं, किमती ठेवल्या, डी ची किंमत काढली, ए ची किंमत काढली, 2 मार्क्स भेटले तुम्हाला. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. याच्यात काय सांगितलं बरं, की योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता, तो पत्ता चित्रयुक्त असणे या घटनेची संभाव्यता काढा. याची संभाव्यता काढायची, चित्रयुक्त असणे. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण 1.25 तासात पेपर सोडवला मागचा, ते पण विथ ऑप्शन, म्हणजे आपण ऑप्शनच्या सहित क्वेश्चन सोडवतोय. म्हणजे आपण काय असं नाहीये की त्यांनी 2 सांगितले तर 2च सोडवतोय, 1 सांगितलं तर 1च, आपण विथ ऑप्शन सोडवतोय. लक्षात येते का? म्हणजे जर आपल्याला विदाऊट ऑप्शन सोडवायचं असतं तर मी तर म्हणतो आपला पावणे 1 तासामध्ये म्हणजे 45 मिनिटामध्ये क्वेश्चन जिकडे तिकडे झाला असता. पण आपण विथ ऑप्शन सोडवतोय, सो वेळ जास्त लागतोय आपल्याला, 1.25 तास. ओरिजिनली आपल्याकडे 2 तास आहे. लक्षात येते? ठीक आहे. चला बघा काय सांगितलं, की 52 पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढता, तो पत्ता चित्रयुक्त असणे. चित्र म्हणजे काय? त्याच्यावर चेहरा असतो बघा. ठीक आहे. मग सगळ्यांना माहित आहे चित्र कुणाकुणावर असतं बरं? चेहरा कुणाकुणावर असतो? क्वीनवर. बरोबर आहे, ज्याला आपण काय म्हणतो? राणी. अजून कुणावर असतो बरं? राजा. सगळ्यांना माहिती आहे पत्ते वगैरे. हा म्हणजे संभाव्यता चॅप्टरचा आहे, प्रोबॅबिलिटी ज्याला म्हणतो आपण. बरोबर आहे. त्याच्यानंतर कोण असतं बरं? जॅक, ज्याला आपण काय म्हणतो? गुलाम. बघा चित्र या तिघांवर ते असतात. बरोबर आहे. राणी, गुलाम आणि राजा या तिघांवर काय असतं? चित्र असतं. आपल्याला याची संभाव्यता काढायची. 52 पत्त्यामध्ये ही किती जण असतात बरं? सगळ्यांना माहिती आहे का? सो चित्र जे आहेत, ठीक आहे, तुम्हाला जे सांगितले कॅटमधून चित्रयुक्त, ते किती जण असतात बरं माहिती आहे का? ते असतात तुमच्याकडे बघा, तुमच्याकडे राणी 4 असतात. ठीक आहे. राजा पण किती असतात बरं? 4. आणि गुलाम पण किती असतात? 4. म्हणजे टोटल चित्रयुक्त किती असतात तुमच्याकडे? 12. सगळ्यांना लक्षात येतं का? चित्रयुक्त किती असतात? 12. बघा राणी 4 असतात तुमच्याकडे. ठीक आहे. गुलाम पण 4 असतात आणि राजा पण 4 असतात, पूर्ण 52 पत्त्यामध्ये. सगळ्यांना कळतंय का? सो किती पैकी असतात बरं हे 12? तर आपल्याला सांगितलं त्यांनी काय करायचं? त्याची संभाव्यता काढायची. बरोबर आहे. सो याला काय म्हणा? पी ऑफ, याला एन ऑफ ए म्हणा. एन ऑफ ए किती आहे तुमच्याकडं? 12. त्याच्यानंतर तुम्ही काय करा इथं, सो इथं लिहा बघा, एन ऑफ ए. एन ऑफ ए किती दिलाय? 12. एन ऑफ एस किती असतो बरं? टोटल किती दिले आपल्याला पत्ते? 52. आपल्याला काढायला सांगितलं त्याची संभाव्यता. संभाव्यता काय लिहावं लागेल बरं मग? पी ऑफ ए भागिले एन ऑफ एस. सॉरी, एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस. एन ऑफ ए किती आहे बरं? 12 भागिले 52. लक्षात येते? सो याला भाग द्या बघा. जर 3 नी भाग दिला तर 3 चौक 12 होतील. बरोबर आहे. आणि इथे किती येतील बरं? 13. चेक करा, 4 भागिले 13. लक्षात येते का? सो आपण काय केलं? याला भाग दिला. लक्षात आलं? सो याला 3 नी भाग दिला, 3 चौक 12. याला 3 नी भाग दिला तर 3 1 3. बरोबर आहे. 2 उरले. सॉरी, इथे किती येईल? 13 नाही येणार. 3 1 3. बरोबर आहे. किती उरले? 2. इकडे गेले किती झाले बरं? 22. 5 6 7. 3 नी भाग नाही जाणार. याला किती भाग द्यावा लागेल आपल्याला? याला भाग द्यावा लागेल आपल्याला 2 नी. सो 2 नी भाग दिला तर किती येईल बरं? वर 6. आणि खाली जर 2 नी भाग दिला तर कितीचा भाग जाईल बरं? बे 2 4. परत बे 1 इकडे दिला, 6 झाले. बे सखम 12. बरोबर आहे. परत याला 2 नी भाग दिला तर किती येईल बरं? वरती येईल 3 आणि खाली किती येईल बरं? 2 नी भाग दिल्यावर 13. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात 4 नी भाग द्या. बघा 4 त्रिक 12. इथं पण 4 1 4, 1 उरला. परत 12 झाले. 4 त्रिक 12. म्हणजे काय करा? डायरेक्ट 4 नी भाग द्या. 3 नी भाग देण्यापेक्षा डायरेक्ट काय करा? 4 नी भाग द्या. सगळेच सोपं. बघा 4 नी भाग दिला तर 4 त्रिक 12. खाली पण 4 नी भाग दिला तर 4 1 4. 5 मधून 1 उरला, पलीकडे 12 झाले. परत 4 त्रिक 12. सो 5 तुमचं किती यायला पाहिजे? 3 भागिले 13. लक्षात येते? ही तुमची संभाव्यता यायला पाहिजे. कळलं सगळ्यांना? संभाव्यता काढायला सांगितली होती, काढली आपण सगळ्यांनी. याला 2 मार्क आहेत. आपल्याला 4च सांगितले होते, आपण 5 आपण ट्राय करू. त्यांनी काय सांगितलं बरं, की खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिलेली आहे. त्यावरून वरच्या वर्ग मर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता वितरण सारणी तयार करा. ठीक आहे. सो संचित वारंवारता सारणी कशी तयार करतात सगळ्यांना माहिती आहे. कशी असते बरं संचित वारंवारता सारणी? आठवते का? बघा मागच्या लेक्चरमध्ये पण आपण घेतलंय. मागचा जो क्वेश्चन पेपर होता त्याच्यामध्ये आपण घेतलंय कसं काढायचं. कसं काढायचं बरं? तर ही पहिली जी संख्या आहे ही तशीच ठेवतो आपण. याच्यामध्ये काय करतो? खालची संख्या ऍड करतो. ते किती येईल बरं? त्याच्यात ऍड केल्यावर 150 मध्ये 500 ऍड केल्यावर 650.
त्याच्यात 300 ऍड केल्यावर किती येईल बरं 900 बरोबर आहे किती येईल त्याच्यामध्ये 950 चेक करा आणि त्याच्यामध्ये 50 ऍड केल्यावर किती येईल बरं 1000 आणि या सगळ्यांची सम पण किती असते बघा 1000 असते त्याला आपण n म्हणतो चेक करा काय केलं आपण बघा पहिली संख्या तशीच ठेवत असतात त्याच्यामध्ये खालची संख्या ऍड करायची पुढे लिहायची त्याच्यामध्ये परत जे आन्सर येईल त्याच्यामध्ये 300 ऍड करा इथं लिहा परत त्याच्यामध्ये 50 ऍड करा इथं लिहा ही संचित वारंवारता कुठं बघितली आपण ऑलरेडी काय केलं आपला जो चॅप्टर नंबर 6 होता त्याच्यामध्ये आपण बघितलं याचे लेक्चर्स पण बनवलेले आहेत व्हिडिओ पण आहेत आपले व्यवस्थित आपण कसे सॉल्व्ह केलेत सगळं सांगितले सो ते एकदा व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला ही संचित वारंवारता तयार करता येईल एवढं काढलं तुम्हाला परत याचे 2 मार्क भेटतील लक्षात येते कसं सोडवायचं सगळ्यांना क्लिअर एकदम इझिली आहे ओके चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक 3 आता थोडेसे मोठे प्रश्न आले काय सांगितलं बरं की खालील वारंवारता वितरण सारणीत बघा त्याच चॅप्टरवर परत प्रश्न विचारला सांख्यिकीवरच अगोदर पण एक होता हा पण एक आहे काय सांगितलं बरं की वितरण सारणीत एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहनांची संख्या आणि वाहनांमध्ये भरलेले पेट्रोल याची माहिती दिलेली आहे यावरून पेट्रोलच्या आकारमानाची बहुलक काढण्याची कृती पूर्ण करा आपल्याला कृती पूर्ण करायची आणि आपल्याला एकच कृती करायची 3 मार्कला आहे याचा अर्थ 2 कृत्या दिल्यात आपल्याला एक कृती करायची काय करावं लागेल बरं बहुलकीय वर्ग कसा काढावा लागेल बरं तर सगळ्यांना माहिती आहे कसा काढतात बरं 3.5 वजा 6.5 बरोबर आहे बहुलकीय वर्ग काय येईल 3.5 वजा 6.5 म्हणजे त्याचा आपण बहुलकीय वर्ग घेतो बरोबर आहे ज्याची आपल्याला काय वारंवारता जास्त दिली तो आता त्याच्यानंतर काय येईल बरं इथं बहुलक म्हणजे काय यांचा फरक किती येईल बरं 6.5 बरोबर आहे वजा 3.5 कितीचा फरक येईल बरं 3 चा येईल म्हणजे इथं किती यायला पाहिजे 3 चेक करा बरोबर आहे 6.5 वजा 3.5 इथे किती यायला पाहिजे बरं 3 यायला पाहिजे आय थिंक मला वाटतं इथं 3 यायला पाहिजे त्यांनी 3.5 दिले आपण बघू एकदा किती येईल बरं 3.5 वजा 6.5 बहुलक कसं काढतात कळलं का त्यांचा फरक काढावा लागेल ना आपल्याला सो हां बरोबर आहे सॉरी एच काढावं लागेल तेवढा आपल्याला यांचा फरक तेवढा नाही आपल्याला 3.5 येईल ना बहुलक हे काय इथे सांगितलं ना आपण बहुलक म्हणजे कोणता घेतो खालची जी संख्या दिली आपल्याला ती 3.5 सूत्र माहिती आहे का बघा सूत्र काय f1 मायनस f0 अपॉन 2 f1 मायनस f0 मायनस इथं काय असतो f2 सगळ्यांना आठवतं का बघा ठीक आहे आता हे सगळं लिहिलं एच म्हणजे काय आता यांचा फरक येईल फरक कितीचा आहे बरं 3चा बघा इथं दिलेलं आहे बऱ्याच मुलांना कळत नाही कसं काढायचंय तर कधी कधी खाली बघायचं खालचंच उत्तर वर असतं लक्षात येतं का खालचंच उत्तर कधी कधी कुठं असतं वर इथं पण बघा याचंच उत्तर वर दिलेलं आहे सो बऱ्याच वेळेस कळून जातं आपल्याला की काय पुट करायचंय त्याच्यानंतर आता याला सोडवा आता याला सोडवलं तर काय येईल बघा वरती इकडं आहे तुमचं 3.5 अधिक बरोबर आहे इकडे 3.5 आहे अधिक इथं किती आहे बरं 7 भागिले इथं किती आहे बरं 20 गुणिले किती आहे बरं 3 बघा 80 मधून जर 60 गेले तर 20 राहतील याला सोडवा बघा हे येईल 3.5 अधिक 7 ने याला गुणलं तर 7 तरी किती होतील बरं 21 भागिले किती येईल इथं 20 याला अजून सोडवलं तर किती येईल बघा 0 जर कट केला तर 2.1 होईल बरोबर आहे याला 2 भाग दिला तर बे 1 बे 0.0 आणि परत याला जर भाग दिला तर किती होईल बरं बे 5 10 बरोबर आहे सो तुमचं एवढं यायला पाहिजे आता काय करायचं तुम्हाला या दोघांची बेरीज करायची सो 3 आणि 1 काय होतील बरं 4 सो 4.55 च्या जवळपास उत्तर यायला पाहिजे म्हणजे नियर अबाउट 4.5 लक्षात येते सो तुमचं जे उत्तर आहे ते 4.5 इथं पण 4.5 लिहायचं लक्षात येते आता बघा किती बॉक्स आहेत बरं व्यवस्थित नीट बघा 1 2 3 4 5 आणि 6 किती मार्कला प्रश्न आहे 3 म्हणजे एक बॉक्स तुमचा अर्ध्या मार्कला आहे इथं लिहिलं अर्धा मार्क इथं लिहिलं अर्धा मार्क इथं लिहिलं अर्धा मार्क बघा 1 मार्क तर तुम्हाला काही नाही आलं तरी येतं कसं काय इथं 3 आहे तर इथं 3 आहे तर इथंच लिहायचं बघा थोडासा प्रश्न नीट वाचला इथं आहे म्हणजे हे आणि हे लिहिलं तर अर्धा मार्क भेटून गेला आणि याचा अर्धा 1 मार्क भेटला लक्षात येते सो इथं 4.5 याला सोडवलं तर किंमत भेटून जाईल सो तुम्ही हेच परत इथं लिहिलं परत तुम्हाला काय भेटेल त्याची किंमत भेटून जाईल लक्षात येते सो तुम्हाला मार्क्स इझिली भेटणार आहेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया सगळ्यांना क्लिअर आहे पॉज करून तुम्ही लिहून घेत जा जरी आपण वेळ दिला नाही तर तुम्ही पॉज करून लिहित जा याच्यात काय दिलं बरं की खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत 2360 रुपये आहे जीएसटी वर दर 18% आहे तर त्या कारची करपात्र किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा आता बघा त्यांनी सांगितलं की कारची किंमत वगैरे जीएसटी दिली आहे दर दिलाय करपात्र किंमत माहित नाही म्हणून एक्स म्हटले ते इथं लिहिलं त्यांनी काय सांगितलं बरं खेळण्यातील कारची विक्री किंमत बरोबर काय लिहावं लागेल बरं करपात्र किंमत बरोबर आहे प्लस काय लिहावं लागेल बरं इथं आपल्याला जीएसटी कारण की करपात्र किंमत आणि जीएसटी पण लावावं लागेल ना आपल्याला बरोबर आहे सो तिथं काय येईल बरं जीएसटी आता मला सांगा करपात्र किंमत किती दिली आहे बरं एक्स दिली जीएसटी किती दिली बरं आपल्याला 18 बघा इथं त्यांनी सांगितलं तसंच घ्यायचं
करपात्र किंमत किती आपल्याकडे इथं सूत्र दिले ना, करपात्र किंमत एक्स, जीएसटी किती दिली बरं 18%. सो 18 भागिले 100 त्याला गुणिले काय बरं एक्स आहे. आता याचं जर आपण सॉल्व केलं तर काय होईल बरं, इथं किती आहे बघा 1300, हे 2360 आपल्याला त्यांनी दिलेलं आहे ते सगळं. आता काय होईल बरं, यांचा जर गुणाकार केला तर 100 गुणिले एक्स काय होईल बरं 100 एक्स, अधिक इथं किती होतील बरं 18, बरोबर आहे. सो 18 गुणिले एक्स आहे. एक तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता, नाही तर असं केलं तरी चालतं. बघा 100 गुणिले 100 एक्स, 100 एक्स अधिक 18 एक्स किती होतील बरं 118 होतील. लक्षात आलं का. बघा काय हा एक्स आहे अधिक हा 18 भागिले 100 आहे आणि इथं याच्यासोबत काय बघा एक्स आहे. सो याने याला गुणलं तर किती होतील बरं इथं 100 एक्स अधिक इथं किती येतील बरं 18 एक्स भागिले किती येईल बरं 100. मग यांची बेरीज केली तर किती येईल बरं 118 भागिले 100 एक्स येईल. बघा आलं का 118 भागिले एक्स. आता एक्सची किंमत काढायची तर 18 याला गुणाकारामध्ये, इकडे आला तर काय होईल बरं भागाकारामध्ये, म्हणजे इथे किती येईल बरं 18, 118 सॉरी, इथे किती येईल 118. ठीक आहे. आता याला सोडवायचं काय काय बरं, एक्स बरोबर किती बघा 2360 गुणिले 100 भागिले 118. आता बऱ्याच जणांना भाग जात नाही, तर भाग जात नाही तर काय करा तुम्ही छोट्या छोट्या संख्येने त्याला भाग द्यायचा प्रयत्न करा. लक्षात येतं का, मोठ्या संख्येने भाग जात नसेल तर छोट्या छोट्या संख्येने भाग द्या, म्हणजे तुम्हाला सोडवायला काय जाईल ते सोपं जाईल. जसं की आता आपण पहिल्यांदा 4 भाग देऊन बघू. ठीक आहे, 4 नाही जाणार, 2 भाग देऊ. हे 2360 तसंच ठेवा बघा. याला जर 2 भाग दिला तर कितीचा भाग जाईल बरं 50चा, इथे येईल 50. याला 2 भाग दिला तर 2 पंचे 10, 1 गेला तर 92, 18, म्हणजे इथे किती आलं बघा 59 आलं. चेक करा बरोबर आहे का. ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचं, त्याला भाग देऊन बघायचं. तुम्हाला कशाने भाग जातो त्याने तुम्हाला काय करायचं भाग देऊन बघायचा. भाग देता आला तर चांगलीच गोष्ट आहे. तुम्ही 118 पण भाग देऊ शकता बघा. जर कुणाला असं कळालं नसेल तर दुसरी मेथड काय बघा, तुम्ही याला 118 पण भाग देऊन बघू शकता. बघा 118 कसा भाग जाईल, इथं किती येईल बघा 1360 गुणिले 100 भागिले किती बघा 118. आता बघा 118ची आणि 118ची बेरीज केली तर किती होईल 118 अधिक 118, 8 आणि 8 16ला 6, बरोबर आहे. हातचा आला 1 2 आणि 3, इथे किती येईल 3 आणि 1 आणि 1 किती येईल बरं 2, 236, बरोबर आहे. म्हणजे या 18 जर भाग दिला तर 18 1 18 आणि 18 दोन्ही किती होतील बरं 236, बरोबर आहे. 118 1 118, 118 दोन्ही किती होतील बरं 236, इथे किती उरले बरं 20. म्हणजे याचा अर्थ किती आलं का एक्स बरोबर किती आलं 20 गुणिले 100. मग 20चा आणि 100चा गुणाकार केला तर किती येतं बरं 2000. सो याचं उत्तर किती यायला पाहिजे 2000. लक्षात आलं काय केलं आपण, डायरेक्ट 118 गुणिले 2 केलं तर 118 दोन्ही किती होतात 236. सो 2चा भाग गेला, इथे 0 आहे तर 20 झालं. 20 गुणिले इकडे किती राहिलं 100. सो 20 गुणिले 100 2000. लक्षात आलं कसं सोडवायचं. सो कधी कधी असं पण ट्राय करून बघू शकता तुम्ही. लक्षात आलंय. ठीक आहे. सो चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सो इथे किती आलं बघा 2000. परत बघा किती बॉक्स दिले 1 2 3 4 5 आणि 6 बॉक्स, म्हणजे एक बॉक्स तुमचा अर्ध्या मार्कला आहे. लक्षात येतं एक बॉक्स किती मार्कला आहे अर्ध्या मार्कला. तुम्हाला प्रश्न लिहून घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, बोर्डमध्ये अजून एक तुम्हाला चांगली मेथड सांगतो काय, की तुम्हाला कृती दिली, इन केस तुम्हाला येत नसेल अगोदर सुरुवातीला, बऱ्याच वेळेस होतं असं येत नाही, तर काय करायचं हे सगळं लिहून ठेवायचं अगोदरच. म्हणजे तुम्हाला आता काहीच सुचना, प्रश्नच लिहायचा कळना काय करावं काय नाही, ह्या कृती लिहून ठेवायची आणि सोडून द्यायची. इथं मोठे मोठे बॉक्स करून सोडून द्यायचे. मग काय करायचं नेक्स्ट टाइम जेव्हा पण तुम्हाला आठवल काही होईल लक्षात येईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं बरं, फक्त इथं किमती ठेवायच्या. म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला परत सगळा प्रश्न तेव्हा लिहायची गरज नाही. मग तेव्हा काय असतो आपल्याला वेळ पण पुरत नाही, आपण पूर्ण कन्फ्यूज होऊन जातो. मग आता कसं करायचं. सो त्याच्यापेक्षा बेटर काय आहे, तुम्हाला सोपी मेथड काय सांगितली, बॉक्स हे सगळं अगोदरच लिहून ठेवायचं. हा पण प्रश्न अगोदरच लिहून ठेवायचा. जिथं जिथं तुम्हाला दिली कृती पूर्ण करायचा त्या कृत्या पूर्ण अगोदरच करून ठेवायच्या. म्हणजे याचा फायदा काय होईल की नंतर तुम्हाला त्रास होणार नाही. लक्षात येते. सो कृती तुम्ही अगोदरच पूर्ण करून ठेवा. जेव्हा पण तुम्हाला आठवत जाईल तेव्हा तेव्हा तुम्हाला कृतीमध्ये किमती ठेवून टाकायच्या. लक्षात येतं. आणि दुसरी गोष्ट, पहिल्यांदा जे MCQ दिलेत ते प्रॉपर व्यवस्थित चांगले लिहायचे. येत नसतील तर सोडून द्या, नंतर आठवा. पेपरच्या शेवटी नंतर पण लिहू शकता. नाहीतर कुणीतरी तुम्हाला सांगितलं ए लिहिलं, परत खोडलं, परत बी केलं, परत खोडलं, परत कोणतरी येऊन सांगितलं सी हे, तर मग ते चुकीचं होतं. म्हणजे तुमचा जो पेपर आहे तो सगळा खाडाखोड होऊन पूर्ण काय होऊन जातील, खराब होऊन जाईल. सो पेपर चेक करणाऱ्याला पण कंटाळा येऊन जाईल की बाबा ह्याने लिहिलं काय नेमकं, पहिले चूक केलं, परत बरोबर, परत चूक. सो असं करू नका. MCQ येत नसेल तर सोडून द्या, नंतर लास्टच्या 10 मिनिटापूर्वी तुम्ही लिहू शकता. लक्षात येतं. सुरुवातीला लिहून कन्फ्यूज होऊ नका. क्लिअर आहे सगळ्यांना. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. क्वेश्चन आहे तुमच्याकडे, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे. 6 मार्कला आहेत, म्हणजे 3 मार्कला एक प्रश्न आहे. तर चला पहिला प्रश्न सोडूया. पहिल्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बरं, की सूत्राचा उपयोग करून खालील समीकरण सोडवा. आता सूत्राचा उपयोग सगळ्यांना माहिती आहे बरं, काय बरं,
3m वर्ग वजा m वजा 10 बरोबर 0. तर सूत्र काय बरं, सगळ्यांना माहिती आहे सूत्र काय असतं बरं, x बरोबर मायनस बी प्लस मायनस अंडर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन किती असतो बरं 2a. सगळ्यांना माहिती आहे सूत्र हे, बरोबर आहे. सो याचा वापर करून याला सोडवायचं. मग सगळ्यात अगोदर काय करायचं, याच्या एबीसीच्या किमती लिहायच्या. ए म्हणजे काय असतो बरं, एक्स स्क्वेअर सोबत जो आहे तो किती आहे 3. बी ची किंमत किती असते बरं, जो तुमचा यम सोबत वगैरे कुणासोबत पण असेल तर इथं काय नाही म्हणजे काय 1 आहे, पण कोणतं साईन आहे बरं मायनसचं, तर मायनस येईल. आणि सी काय असेल बरं, तुमचा जो कॉन्स्टंट दिलाय तो म्हणजे किती दिलाय बरं -10. सो पहिल्यांदा एबीसीच्या किमती लिहिल्या. त्याच्यानंतर काय करायचं, बी स्क्वेअर मायनस 4ac काढायचा. लक्षात येते. नंतर काय करायचं तुम्हाला, बी स्क्वेअर मायनस 4ac काढायचं आहे. आता बी ची किंमत किती आहे बघा, -1 आहे, त्याचा वर्ग वजा 4 गुणिले ए किती दिलाय बघा 3 गुणिले सी किती दिलाय बघा -10. बघा 4ac 4 गुणिले ए ची किंमत 3 आहे, सी ची किंमत -10. याला सोडवलं तर काय होईल बरं, इथं 1 येईल, हे मायनस गुणिले मायनस काय होईल बरं प्लस. 3 दाई किती होतील 30, 30 गुणिले जर 4 केलं तर किती होईल बरं, 4 त्रिक 12 म्हणजे 120. आणि या दोघांची बेरीज केली तर 121 येईल. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac किती आलाय तुमचा 121. आता फक्त काय करा, सूत्रामध्ये ठेवून द्या. बघा सूत्र काय सांगतं, मायनस बी, ऑलरेडी बी किती आहे बरं आपल्याकडे -1, हे सूत्राचं मायनस आणि दिलेलं -1, इथं प्लस मायनस अंडर रूट मध्ये इथं किती लिहू बरं मी 121. का बरं, कारण ते आपण इथं काढलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट लिहा असं, कारण की हे ऑलरेडी आपण काढलं इथं बी स्क्वेअर मायनस 4ac आणि त्याला भागिले किती आहे बरं 2a. ए म्हणजे किती आपल्याकडे 3, बरोबर आहे. सूत्रामध्ये लिहून ठेवलं, एक्स बरोबर लिहायचंय. आता इथं परत एक्स बरोबर लिहा बघा, हे मायनस गुणिले मायनस प्लस होईल, इथं प्लस मायनस. आता 121 कुणाचा वर्ग आहे बघा तुम्ही, 121 11चा वर्ग आहे, बरोबर आहे. सो त्याला बाहेर काढलं किती येईल 11. आता काय करायचं तुम्हाला, इथं प्लस मायनस आहे तर एकदा काय करायचं प्लस करायचं, ठीक आहे, और एकदा काय करायचं बरं तुम्हाला इथं मायनस करायचं. लक्षात येते, एकदा काय करायचं प्लस, एकदा काय करायचं मायनस. आता बघा 1 अधिक 11 जर केले तर किती होईल बरं 12 भागिले 6, म्हणजे 6 याला भाग दिला तर 6 दोन्ही 12 होतील. इथं 1 वजा 11 किती होतील बरं -10 भागिले 6, तर 6 भाग जात नाही, 2 द्या तर 2 6 आणि 2 पंचे 10, म्हणजे इथं 2 किमती आल्या. एक कोणती आली बरं, एक्सची किंमत 2 आणि एक किंमत कोणती आली बरं -5/3. लक्षात येते. सो ह्या तुमच्या 2 किमती येतील. एक किंमत किती आली एक्सची 2 आणि एक किंमत किती आली बरं -5/3. लक्षात येते सगळ्यांना. प्रश्न नीट समजून घ्या कसे कसे सोडवतोय. सो आपल्याला सांगितलं होतं सूत्र वापरून वर्ग समीकरणाचं, आपण सूत्र वापरलं, सूत्र लिहिलं, त्याच्यात किमती ठेवल्या, बी स्क्वेअर मायनस 4ac काढलं, परत सूत्र घेतलं, परत सूत्रामध्ये किमती ठेवल्या आणि 2 किमती काढल्या. लक्षात येते, ठीक आहे. आता याच्यात काय सांगितलं बरं बघा, की खालील एक सामायिक समीकरण क्रेमसच्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय सोडवायचंय. समीकरण काय आपण पुढे लिहूया. काय दिले बरं, 3x वजा 4y बरोबर 10. काय दिले बघा, 3x वजा 4y बरोबर किती दिले 10, राईट. दुसरं समीकरण काय दिले बघा, 4x अधिक 3y बरोबर 5. 4x अधिक 3y बरोबर 5. बघा क्रॅमसच्या रूलनी सोडवायचे. आपण हे ऑलरेडी पण सोडवलेले. जर तुम्ही 2025चा क्वेश्चन पेपर बघितला असेल तर तुम्हाला आता ही गोष्ट एक लक्षात आली असेल बघा, की 2025चा क्वेश्चन आणि 2024च्या क्वेश्चन पेपरमध्ये बरेचसे क्वेश्चन त्याच टाईपचे आहेत. 25 मध्ये पण तुम्हाला क्रॅमस रूल विचारला, इथं पण विचारलाय. 25 मध्ये वर्ग समीकरण पद्धत विचारली, इथं पण विचारली. 25 मध्ये एक सामायिक समीकरण सोडवायचं होतं, इथं पण विचारलेलं आहे, बरोबर आहे. तिथं x अधिक y विचारलं होतं, इथं x वजा y विचारलं. सो जवळपास सेम आहे. तिकडं tn काढायला सांगितलं होतं, इकडं पण tn काढायला सांगितलं. सो क्वेश्चन नियर अबाउट तुम्हाला सेम भेटायलेत. लक्षात येतं, पॅटर्न सेम आहे. चला आपण जाऊया क्रॅमस रूल सोडवायचा. तर क्रॅमस रूल कसा सोडवतात बरं, तर हे समीकरण 1 आहे, हे समीकरण 2 आहे. तर अगोदर इथून कुणाच्या किमती लिहाव्या लागतील बरं, a1 b1 c1 a2 b2 c2. तर a1 ची किंमत किती असेल बरं 1 सोबतची 3, b1 ची किंमत किती असेल बरं -4 आणि c ची किंमत किती असेल बरं 10. आता दुसऱ्यामध्ये a2 ची किंमत किती असेल बरं 4, b2 ची किती असेल बरं 3 आणि c2 ची किंमत किती असेल बरं 5. चेक करा. पहिल्या समीकरणामध्ये a1 b1 c1 लिहा, दुसऱ्या समीकरणामध्ये a2 b2 आणि c2 लिहा. लक्षात येते सगळ्यांना, ठीक आहे. चला आता आपल्याला काय काढायचं इथून बरं, सगळ्यांना माहिती आहे पहिल्यांदा काढावं लागतं डी. डी कसा काढतात सगळ्यांना माहिती आहे सूत्र, बरोबर आहे. a1 b1 आणि a2 b2 सगळ्यांना सूत्र माहिती आहे. a1 b1 a2 b2 याच्यात किमती ठेवा. a1 ची किंमत किती बघा 3, b1 ची किंमत किती बघा -4, a2 ची किंमत 4, b2 ची किंमत 3. बघा याच्यात किमती ठेवून दिल्या आपण, बरोबर आहे. आता याला आपल्याला काय करायचंय सोडवायचंय. मग सोडवतो कसं बघा, सगळ्यांना माहिती आहे तिरपा गुणाकार. 3 त्रिक किती होतील इथं 9, किंवा एक स्टेप तुम्ही पुढे जाऊ शकता. काय लिहावं लागेल बरं इथं 3 गुणिले 3, 3 गुणिले 3 बरोबर आहे, वजा
इथं काय लिहावं लागेल बरं, -4 गुणिले 4, -4 गुणिले 4. बघा इथं 3 त्रिक 9 येईल, इथं मायनस 4 चौक 16 येतील, पण कोणते 16, -16. हे मायनस मायनस काय होईल बरं, +16 होतील, बरोबर आहे. सो याची किंमत किती येईल, 25. सो ही येईल तुम्हाला D 25. लक्षात आलं. पहिल्यांदा D काढतो, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर काय काढावं लागतं बरं, त्याच्यानंतर काढावं लागतं dx. क्लिअर आहे, dx काढावं लागतं. मग dx काढायला मी सूत्र काय लक्षात ठेवायला सांगितलं होतं, x सोबतच्या किमती काढून टाकायच्या. बघा x सोबतची किंमत कोण आहे, 3 आणि 4, बरोबर आहे. तर 3 आणि 4 काढून टाकायचं, त्याच्या जागी कोण लिहायचं बरं, C1 आणि C2 लिहायचं. बघा सांगितलं होतं का, सोपं लक्षात ठेवायचं. कारण की x काढायचं तर x सोबतच्या किमती काढून टाका, पुढच्या तशाच ठेवा, म्हणजे कोण, B1 आणि B2 तशाच ठेवा. लक्षात आलं. सो इथून dx ची किंमत तुम्हाला भेटून जाईल. आता मला सांगा C1 आणि C2 किती आहे बरं, 10 आणि 5. B1 आणि B2 किती आहे बघा, -4 आणि 3. लक्षात येते. याला सोडवा. याला जर सोडवलं तर काय होईल बघा, dx बरोबर 10 गुणिले काय करावं लागेल इथं 3, वजा 4 गुणिले काय करावं लागेल इथं 5. सो इथं किती येईल बरं, 10 त्रिक 30, बरोबर आहे. वजा 4 गुणिले 5 किती येईल, -20 येईल, बरोबर आहे. सो 30 मायनस मायनस काय होईल बरं इथं, +20, म्हणजे किती आलं, 50. म्हणजे इथून dx ची किंमत किती आली तुमच्याकडे, 50 आली. चेक करा, dx ची किंमत 50 येते, सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांची आली का चेक करा, तुम्ही पण सॉल्व करत राहा माझ्या बरोबर. ठीक आहे, dx ची किंमत 50 येते का बघा. ठीक आहे. आता अजून कोण काढायचं बरं, dy. करेक्ट, dy काढायचा आहे, बरोबर आहे. सो dy काढण्यासाठी बघा आता कुणासोबतच काढून टाकावं लागेल बरं, y सोबतचा. मग y सोबत कोण आहे बघा, y सोबत कोण आहे बघा ना, 4 आणि 3, -4 आणि 3 म्हणजे कोण, B1 आणि B2. तर बघा B1 आणि B2 काढून टाका, हे A1 आणि A2 तसंच ठेवा. B1 B2 काढून तिच्या जागी कोण ठेवायचं, C1 C2. इथं पण बघा कोण ठेवले आपण, C1 C2. इथं पण कोण ठेवले, C1 C2. ते काढून. लक्षात येते. चला याच्यात किमती ठेवूया. काय येईल बरं, A1 A2. A1 ची किंमत आहे बघा 3, A2 ची किंमत आहे 4. C1 C2 ची किती आहे बघा, C1 C2 ची किंमत आहे 10 आणि 5. चेक करा. ठीक आहे, A1 A2 ची किती आहे बघा, 3 आणि 4. C1 C2 ची 10 आणि 5. याला सॉल्व करा. कसं सोडवणार बरं, तिरपा गुणाकार. 3 गुणिले काय करावं लागेल 5, वजा 10 गुणिले काय करावं लागेल 4. याला सोडवलं तर काय येईल बरं, 3 5 15, वजा 10 चौक किती येतील बरं इथं 40. मग याला जर सोडवलं आपण तर 15 मधून जर 40 गेले, बरोबर आहे, तर 40 मधून 10 गेले तर 30, आणि परत 5 कमी केले तर किती येईल, -25. लक्षात येते. सो तुम्हाला ही किंमत येऊन जाईल. आता आपल्याला काढायचं काय बरं, आपल्याला काढायचं इथून x, बरोबर आहे. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला काढायचं काय इथून x. मग x चं सूत्र काय असतं बरं, dx/d. चेक करा, x चं सूत्र काय असतं, dx/d. हे लिहायचं. आता dx किती आला शोधा, कुठे कुठे कुठे, हा इथे किती आला बरं 50. d कुठे आला शोधा, किती आला बरं 25. मग इथे लिहायचं 50 भागिले 25. आता 25 ने याला भाग दिला तर 25 1 25, 25 दोन्ही 50, म्हणजे x ची किंमत किती आली 2. आता dy काढायचा आहे, म्हणजे बरोबर आहे, म्हणजे y काढायचा आहे. त्याचं सूत्र काय बरं, dy/d. ठीक आहे, dy ची किंमत किती आहे बघा, -25, आणि d ची किंमत किती आहे बघा 25. याला भाग दिला तर 25 1 25, 25 1 25, पण इथं मायनस आहे तर मायनस येऊन जाईल. लक्षात येते. म्हणजे याचा अर्थ काय झालं, याचा अर्थ झाला की x आणि y बरोबर किती आलं बरं तुमचं, 2 आणि -1. चेक करा, x बरोबर 2 आणि y बरोबर -1. लक्षात आलं. आता हे बरोबर आलं की नाही, कसं सोडवणार बरं, बऱ्याच वेळेस कन्फ्युजन असतं, आपण कसं ओळखणार बरोबर आहे की नाही. तर त्या किमती फक्त याच्यामध्ये काय करायच्या, ठेवून बघायच्या. याच्यात ठेवायच्या 10 आलं पाहिजे, याच्यात ठेवायची 5 आलं पाहिजे, ते येईलच, याचा अर्थ ते करेक्ट आहे. लक्षात येते. सो अशा प्रकारे तुम्हाला आपला जो हा प्रश्न होता क्रॅमर्स रूलनी सोडवायचा, क्वेश्चन नंबर 2, तो आपण सोडवला. आपल्याला 2च सोडवायचे होते, आपण दोन्ही सोडवले, पण तिसरा पण ट्राय करू. 6 मार्कला लक्षात ठेवा प्रश्न. तुम्हाला सगळे विथ ऑप्शन सोडवायचे, म्हणजे पेपर चेक करणाऱ्याला मार्क्स कमी करायला ऑप्शनच द्यायचं नाही. लक्षात येते का, म्हणजे त्यांनी तुमचे मार्क्स कमी करायलाच नाही पाहिजे. एखादं जरी प्लस मायनसमध्ये चुकलं तर दुसऱ्यामध्ये तुम्हाला मार्क्स भेटायला पाहिजे. इथं बघा, तुमचं हे प्लस मायनसमध्ये जरी चुकलं ना, -5/3 च्या ऐवजी +5/3 ठेवलं तरी तुमचे इथे मार्क्स कमी होणार आहेत. लक्षात येते. सो व्यवस्थित नीट सॉल्व करा. तुम्हाला पॉज करून लिहून घ्यायचं तर लिहून घ्या सगळेजण. ठीक आहे, त्याच्यानंतर जाऊया त्याच्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा, किती सोडवायचे होते याच्यामध्ये चेक करू एकदा. आय थिंक मला वाटतं याच्यामध्ये 2 सोडवायचे होते, आणि आपल्याला किती दिले बरं, 4 दिले. ठीक आहे, चला 4 सॉल्व करू. म्हणजे 2 सोडवायचे तर ॲक्च्युली 4 दिले, 4ही पण सोडू. याच्यात काय सांगितलं बरं, की 10 रुपये दर्शनी किमतीचे, ठीक आहे, 50 शेअर्स, 25 रुपये बाजारभाव. बाजारभाव म्हणजे काय, सध्याची जी किंमत आहे ती, त्याने काय केले, विकत घेतले, आणि त्याच्यावर 30% लाभांश घोषित केला, तर आपल्याला हे काढायचं आहे. आता मला सांगा, एकूण गुंतवणूक किती केली.
आता मला सांगा एकूण गुंतवणूक बरोबर काय सूत्र येईल बरं? बाजारभाव किंमत, बरोबर आहे, बाजारभाव गुणिले किती शेअर्स गुंतवले, बरोबर आहे, गुंतवलेले शेअर्स. लक्षात येते का सगळ्यांच्या? बघा, सो बाजारभाव किती बरं आपल्याकडे? बाजारभाव आहे 25 रुपये. किती शेअर्स गुंतवले बरं? 50. सो किती येईल बरं हे? सो हे येईल 1250 रुपये. म्हणजे त्यांनी किती रुपये गुंतवले? 1250 रुपये गुंतवले. आता त्यांनी काय सांगितलं की त्या कंपनीला 30% लाभांश भेटला. 30% भेटला म्हणजे कुणावर 30% भेटले बरं? 100वर, बरोबर आहे. म्हणजे काय लिहावं लागेल बरं? 30% लाभांश भेटला ना, मग त्याचं सूत्र कसं लिहावं लागेल बघा. 2 नंबरचं काढायचं तर आपल्याला लिहावं लागेल मिळालेला लाभांश, मिळालेला, ठीक आहे, लाभांश बरोबर काय लिहावं लागेल बरं? लाभांश टक्क्यामध्ये जे पण दिलाय तुम्हाला तो, ठीक आहे, लाभांश भागिले काय? 100 गुणिले एकूण रक्कम, ठीक आहे. तर आता लाभांश किती सांगितला बरं आपल्याला? 30 भागिले 100 गुणिले किती करावं लागेल बरं? 1250. लक्षात येते? सो आपल्याला काय सांगितलं त्यांनी? 30% लाभांश घोषित केलाय, ठीक आहे. सो आपल्याला याला सॉल्व्ह करायचंय. लक्षात येते? मग आता याला जर सोडवलं तर काय होईल बरं? हे शून्य, हा शून्य कट होईल, हा शून्य कट होईल, बरोबर आहे. 3 याला गुणायचं बघा, तर 3 5 15, हाचा आला 1, बरोबर आहे. 3 2 6 1 7 आणि परत 3 1 3. सो 375 रुपये त्याला काय भेटलाय? लाभांश भेटलाय, ठीक आहे. लाभांश मिळालेला लाभांश एकदा चेक करूया आपण, कारण की थोडंसं मला इथे मला वाटतं थोडा डाऊट आहे. चेक करूया आपण एकदा, 1 मिनिट थांबा. लाभांश तेवढाच भेटलेला आहे का खरंच आपल्याला? मिळालेला लाभांश किती आहे आपल्याला? ठीक आहे, ओके, हां तेच म्हणलं, थोडंसं चुकलंय आपलं. बघा, लाभांश आपल्याला जो काढायचा होता, ठीक आहे, टक्केवारीमध्ये काढायचा आहे, तर ते येईल आपल्याला. टक्केवारीमध्ये जर लाभांश काढायचा असेल ना, तर आपल्याला काय करावं लागेल? परतव्याचा दर काढावा लागेल, ठीक आहे. सो इथे नाही येणार. 1 मिनिट, मी तेच म्हणलं थोडंसं कन्फ्युजन आहे आपल्याला त्याच्यामध्ये, ठीक आहे. सो आपल्याला काय करायचंय? मिळालेला लाभांश काढायचा आहे. तर लाभांश काढते वेळेस काय करावं लागत असतं नेहमी? ते दर्शनी किमतीवर काढायचं असतं. कशावर काढायचं असतं? तो नेहमी दर्शनी किमतीवर. आता दर्शनी किंमत किती दिली आहे बघा आपल्याला? 10 रुपये, बरोबर आहे. सो काय करावं लागेल बरं? 30 भागिले 100, बरोबर आहे, गुणिले किती करावं लागेल इथं? 10. लक्षात येते? सो इथे किती येईल बघा? 300 भागिले 100. चेक करा एकदा, ठीक आहे. 30% लाभांश सांगितलाय त्यांनी. सो इथे किती येईल बघा? 3. मग हे कुणावर झालं बरं? एका शेअरवर त्याला 3 रुपये लाभांश झाला. हे कुणासाठी झालं? लक्षात आलं का? हे एका शेअरसाठी 3 रुपये लाभांश झाला. सो आपल्याकडे टोटल नंबर ऑफ शेअर्स किती आहेत बरं? सो सगळे शेअर्स किती आपल्याकडे? लक्षात ठेवा, हे जे लाभांश काढला आपण, हे फक्त एका शेअरवर काढला. सगळे शेअर्स आहेत 50 गुणिले लाभांश किती भेटला बरं आपल्याला? गुणिले लाभांश, ठीक आहे. सो 50 गुणिले किती करावं लागेल? 3, म्हणजे किती येईल बरं? 150 रुपये. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की त्याला पूर्ण 150 रुपये लाभांश भेटला. लक्षात ठेवा, लाभांश जो आहे तो दर्शनी किमतीवर भेटतो. लाभांश हा बाजारभावावर भेटत नाही. लाभांश हा कशावर भेटतो? दर्शनी किमतीवर. आणि नेहमी लाभांश हा एका शेअरचा काढायचा असतो. एका शेअरचा लाभांश काढला तर तुम्हाला मग काय करायचं? त्याने किती शेअर्स आहेत तेवढ्याला गुणायचं. एका शेअरचा लाभांश किती आला बघा? हे 2 शून्य कट झाले ना, तर 3 आला. सो 50 शेअरवर किती येईल बरं? मग 150 येईल. लक्षात येतंय? आता काय करायचं? तुम्हाला गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढायचा आहे. म्हणजे 150 वरचा तुम्हाला काय करायचा आहे? दर काढायचा आहे. लक्षात येतोय किती टक्के आहे ते? मग आता 150 वर आपल्याला किती टक्के आहे तो काय करायचा आहे? आपल्याला त्याचा दर काढायचा आहे, किती येतो. म्हणजे आपल्याला जे दिले ना गुंतवणूक, म्हणजे त्याच्यावर आपल्याला बघा परताव्याचा दर म्हणजे 150 रुपये आले, तर 150 रुपये आले म्हणजे किती टक्के आले? लक्षात येते का? आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता कसं करावं लागेल बघा? 150 रुपये आले, पण किती रुपयावर आले बरं? किती गुंतवलेलं तर आले बरं? 1250 गुणिले काय करावं लागेल बरं आपल्याला? 100. लक्षात येते? 150 रुपये कोणावर आले? 1250 रुपयावर आले. आपल्याला टक्केवारीत काढायचंय, गुणिले 100 करावं लागेल. टक्केवारी काढून टाकायची असेल तर भागिले 100 करावं लागेल. लक्षात येते? सो हे शून्य कट करा, ठीक आहे. 125 नी जर याला भाग दिला तर 125 1 25, बरोबर आहे. आणि इथे किती होईल बघा? 125 ने नका देऊ, इथे शून्य कट करा, कारण की इथे 150 आहे ना, बरोबर आहे. सो इथे किती आहे? 1250. तर 1 शून्य कट करा, बरोबर आहे. याला जर भाग दिला पण तुम्ही 5 नी पण भाग देऊ शकता, ठीक आहे, किंवा 15 नी पण देऊ शकता. 15 नी द्यायचं तर 15 नी पण द्या, 5 नी द्यायचं तर 5 नी पण द्या. सो 15 नी दिला तर वरती किती येईल बघा? इथे येईल 10 गुणिले 15 जर केलं तर इथे येईल 150 आणि हा 1 शून्य, खाली किती येईल बरं? 125, बरोबर आहे. याला जर आपण 5 नी भाग दिला
तर खाली किती येईल बघा, 5 दोन्ही 10, बरोबर आहे, 2 उरतील, होतील 25, परत 5 5 25. इथं जर 5 ने भाग दिला तर 5 त्रिक 15 येते, बरोबर आहे. सो इथं 300 तसेच. परत याला भाग दिला तर किती येईल बघा, 25 1 25, उरतील 2, बरोबर आहे. हे 5 50 होतील आणि 25 दोन्ही 50. चेक करा, 25 1 25 आणि 2 12% येतोय का चेक करा. म्हणजे गुंतवणुकीवर परताव्याचा व्याज. लक्षात ठेवा किती रुपये त्याला भेटले बरं, 150 रुपये. कुणावर भेटले बरं, त्याला भेटले 1250 रुपयावर 150 रुपये भेटले, कारण त्यांनी गुंतवले किती होते, 1250. त्याला भेटले किती एक्स्ट्रा, 150 रुपये. मग टक्केवारीत काढायचं असेल तर 100 नी गुणायचं तर टक्केवारी येईल. टक्केवारीला काढून टाकायचं असेल तर 100 नी काय करायचं, भागायचं. बघा इथे 100 नी भागितलं, टक्केवारी निघून गेली. लक्षात येतंय, चेक करा 12% येतोय का, एकदा आपण चेक करूया त्याला. सो आन्सर आपलं करेक्ट आहे, 12% यायला पाहिजे. क्लिअर आहे सगळ्यांना कसं काढलं ते, ठीक आहे. चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय सांगितलं बरं, एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. म्हणजे एक नाणं आणि एक फासा आपल्याला एकाच वेळेस फेकायचा आहे आणि त्याची आपल्याला काय करायची आहे, संभाव्यता काढायची आहे. ठीक आहे. सो घटनांची संभाव्यता काढूया आपण घेऊया पुढे. सो बघा, एक नाणे, कुठे गेला तो, हा, एक नाणे आणि एक फासा. लक्षात येते, एक नाणे आणि एक काय सोडवायचा, घ्यायचा आपल्याला फासा. मग बघा, एक फासा आणि एक नाणे घेतला तर काय भेटेल बरं, मग नाणं घेतलं तर हेड भेटेल, त्याच्यासोबत फासा फेकला आपण तर काय भेटेल बरं, एक भेटू शकतं. किंवा परत तुम्हाला काय भेटेल बरं, छापा आणि काय भेटू शकतो बरं, 2 भेटू शकतं. किंवा छापा आणि काय 3, किंवा छापा आणि काय भेटू शकतं 4, किंवा छापा आणि काय भेटू शकतं बरं 5, किंवा छापा आणि काय भेटू शकतं बरं 6. क्लिअर आहे सगळ्यांना. म्हणजे तुम्ही एक नाणं आणि एक छापा फेकता ना एका टाइमला, तर काय भेटेल बरं, हे छापा भेटेल तर इकडे एक भेटेल, परत फेकलं तर छापा भेटेल 2 भेटेल, छापा भेटेल 3 भेटेल. आपण संभाव्यता सांगतो की काय काय भेटू शकतं. हेच भेटेल हे माहित नाही, पण काय भेटेल हे सांगतोय. लक्षात येतंय. आता कुणी म्हणाल सर काटा नाही भेटणार का, यस भेटेल ना. तर काटा आणि 1 म्हणू शकता तुम्ही, काटा आणि 2. लक्षात येतंय, इथं 3, त्याच्यानंतर इथं 4, त्याच्यानंतर इथं 5, लक्षात येतंय, त्याच्यानंतर इथं 6. सो अशा प्रकारे लक्षात आलं. आता आपल्याला काय सांगितलं प्रश्न बघा, टोटल किती आले तुमच्याकडे, हे 6, बरोबर आहे, आणि हे 6, म्हणजे टोटल किती झाले बरं तुमच्याकडे, एन ऑफ एस किती झालं, एन ऑफ एस झालं तुमच्याकडे 12. चेक करा. आता आपल्याला काय सांगितलं बरं, सांगितलं की छापा व मूळ संख्या मिळणे अशी आहे. म्हणजे घटना ए काय सांगते बघा, घटना ए सांगते छापा व मूळ संख्या. आता मूळ संख्या माहिती आहे सगळ्यांना, नसेल माहित तर बघा पाठीमागे आपले लेक्चर झालेत, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस सांगितलं मी, शॉर्ट टिक सांगितल्या, त्याच्यामध्ये पण मूळ सांगितलेलं आहे कशाला म्हणतात. सो मूळ आणि छापा भेटणे. तर बघा, छापा आणि मूळ, मूळ म्हणजे काय, अशी संख्या ज्याला स्वतःनी आणि एकनीच भाग जातो, दुसऱ्या संख्येने भाग जात नाही. मग छापा बघा कुठे, इथे, ठीक आहे, एक ही मूळ संख्या नाही. कोण आहे बरं, 2 3 आणि 5, कोण कोण आहे बघा. सो घटना ए काय यायला पाहिजे बरं, इथं ए यायला पाहिजे 2, बरोबर आहे. म्हणजे छापा आणि 2, कारण की आपल्याला कुणाकुणाचं सांगितलं बरं, आपल्याला सांगितलं छापा आणि मूळ संख्या. छापा म्हणजे कोण, एच, छापा म्हणजे अजून एच, बरोबर आहे. आणि मूळ संख्या कोण आहे 3, छापा म्हणजे कोण, एच, आणि मूळ संख्या किती आहे बघा 5. तुम्हाला एवढेच त्याच्या संभाव्यता भेटते. लक्षात ठेवा, तुम्हाला हे भेटणार नाही, तुम्हाला हे काट्याचं सांगितलं, आपल्याला छाप्याबद्दल सांगितलं. त्यांनी काय सांगितलं की छापा व मूळ संख्या भेटण्याची संभाव्यता काय, त्याची घटना ही आहे. मग छापा व मूळ संख्या बघा, ही आणि ही मूळ संख्या नाही, ही पण मूळ संख्या नाही, आणि ही पण मूळ संख्या नाही. लक्षात येतंय. मग टोटल किती झाले बरं याचे, एन ऑफ ए किती झालं, एन ऑफ ए झालं 3. मग आपल्याला संभाव्यता काढायची ए या घटनेची, तर काय लिहावं लागेल बरं, एन ऑफ, आपल्याला काय लिहावं लागेल इथं, एन ऑफ ए, बरोबर आहे. सो आपल्याला इथं लिहावं लागेल बघा, एन ऑफ ए भागिले एन ऑफ काय लिहावं लागेल, यस. एन ऑफ ए किती आलं 3, एन ऑफ एस किती आहे 12, म्हणजे टोटल किती आहेत 12. याला जर भाग दिला तर 3 1 3, 3 चौक 12. सो ए या घटनेची संभाव्यता किती आहे, 1/4. लक्षात येते सगळ्यांना, क्लिअर आहे, ओके. आता बी घटना काय सांगितली बघा, की काटा व विषम संख्या मिळणे. घटना बी काय सांगितली बघा, घटना, ठीक आहे, एक मिनिट, घटना बी काय सांगितली बरं, छापा व समसंख्या, आय थिंक मला वाटतं, बरोबर आहे, काटा, सॉरी, काटा व विषम संख्या, काटा व विषम संख्या. आता मला सांगा, काटा व विषम संख्या यायला पाहिजे, म्हणजे कोण आहे बरं, बी ही घटना आहे. लक्षात येत आहे, कोणती घटना आहे बरं, ही बी घटना आहे. आता मला सांगा, काटा आणि विषम संख्या कुठे आहे, विषम संख्या कुठे आहे बघा, 1, त्याच्यानंतर कोण आहे बघा 1, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 5, आणि त्याच्यासोबत कोण आहे, काटा आहे.
ही बघा, ही विषम संख्या नाहीये, ही पण विषम संख्या नाहीये, ही पण विषम संख्या नाही. जी व्हाईटनी अंडरलाईन केले ते विषम संख्या नाही, त्या समसंख्या आहेत. मग काय काय येईल बरं? टी आणि 1 येईल, टी आणि 3 येईल, आणि टी आणि कोण येईल बरं? 5. सो ही तुमची काय असेल? संभाव्यता, म्हणजे घटना असेल. बरोबर आहे. आता याची संभाव्यता काढायची, तर हे किती आलं बरं टोटल? हे टोटल आले 3. आपल्याला काय काढायचं? याची संभाव्यता काढायची. मग सूत्र काय येईल बरं? एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी किती आहे? 3. एन ऑफ एस 12 आहे. याला परत भाग दिला तर 3 1 3, 3 चौक 12. म्हणजे याचं पण किती आलं बरं? 1/4. याचं पण किती आलं? 1/4. लक्षात येते? याचा अर्थ घटना ए याची संभाव्यता काय बरं? घटना ए ची संभाव्यता 1/4 आहे, आणि घटना बी ची संभाव्यता पण किती आहे बरं? 1/4 आहे. तर हे तुमचं फायनल आन्सर यायला पाहिजे. लक्षात येते कसं सोडवतोय? सो घटना ए आणि घटना बी. क्लिअर आहे सगळ्यांना? कसं सोडवलंय, काय सोडवलंय, लक्षात आलं सगळ्यांना? ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, प्रश्न नीट समजून घ्या. आपल्याला सांगितलं होतं छापा आणि काटा एकाच वेळेस फेकायचा होता. बरोबर आहे. आणि छापा व मूळ संख्या भेटणे आणि काटा व विषम संख्या. तर आपण छापा व मूळ संख्या लिहिली, काटा व विषम संख्या. विषम म्हणजे काय? ऑड संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? प्राईम नंबर. 1 3 5 7 सॉरी 1 नाही 2 3 5 7, ज्याला की स्वतःनीच भाग जातो, आणि 1 नी. तर 1 नी तर असंही कुणालाही जातो, तर जनरली स्वतःनीच लक्षात ठेवा. ठीक आहे. हां, आता प्रश्न क्रमांक बघा 4. 4 मध्ये 2 उपप्रश्न सोडवायचे. बरोबर आहे तुम्हाला? म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये पण तुम्हाला 4 प्रश्न दिले असतील. 1 2 3 आणि हां ठीक आहे, 3च दिलेत. चालेल. चला, चौथ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा, की तुम्हाला 2 उपप्रश्न सोडवायचे, पण 4 मार्कला आहेत. लक्षात ठेवा. पहिल्या याच्यात काय सांगितलं बघा. आता हे थोडंसं तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा क्वेश्चन आहे, म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरण नाही, वर्ग समीकरण. काय दिलं बरं? 1 टाकी व 2 नळ च्या सहाय्याने, म्हणजे 1 टाकी 2 नळ आहेत, जे काय करतात? 6 तासात पूर्ण भरते. ती टाकी भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 5 तास जास्त लागतात. तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? आता मला सांगा, त्यांनी काय सांगितलं बरं, की मोठ्या नळापेक्षा छोट्या नळाला 5 तास जास्त लागतात. मग मला सांगा, मोठ्या नळाला किती वेळ लागतो माहिती आहे का बरं? मोठ्या नळाला, ठीक आहे, नळाने टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ, टाकी भरण्यासाठी, माझं काय एवढं मराठीचं अक्षर चांगलं नाही, व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. भरण्यासाठी लागणारा वेळ. ठीक आहे. आपल्याला माहित आहे का? नाही. आपण त्याला म्हणू एक्स. मग मला सांगा, का बरं एक्स म्हटलं? कारण की आपल्याला माहितच नाही ना मोठ्या टाकीला किती वेळ. ज्याचं माहित नाही त्याला एक्स म्हणायचंय. लक्षात येते? ठीक आहे. आता आपल्याला सांगा, त्यांनी काय सांगितलं, की मोठ्या नळापेक्षा 5 तास जास्त लागतात. कुणाला बरं? लहान टाकी भरण्यासाठी. मग लहान टाकी भरण्यासाठी काय लिहावं लागेल बरं? लहान टाकी भरण्यासाठी, ठीक आहे, लागणारा वेळ. हे सगळं लिहावं लागतं असं, कारण 4 मार्क असेच नाही भेटत. किती असेल बरं? मोठ्या टाकीपेक्षा कितीनी जास्त बरं? 5 नी. तो काय लिहावं लागेल बरं? x अधिक 5. याला x लागत असेल तर याला x अधिक 5 लागेल. लक्षात येते? मग आता मला सांगा, दोन्ही मिळून किती तासात पूर्ण करतात बरं? 6 तासात. मग मला सांगा, जर x नी भरायचं असेल आणि दोघांनी सोबत भरायचं असेल तर काय करावं लागेल बरं? आपल्याला काय लिहावं लागेल बघा? 1/x अधिक, इथं काय लिहावं लागेल बरं? 1 अधिक x + 5 बरोबर 1/6. का बरं? कारण की एक टाकी भरण्यासाठी 6 तास लागतात. इथे पण याचा पण अर्थ काय झाला बघा? एक टाकी भरण्यासाठी x एवढा वेळ लागतो, एक टाकी भरण्यासाठी x अधिक 5 एवढा वेळ लागतो. हे काय? एक म्हणजे काय? टाकी. एक टाकी भरण्यासाठी किती वेळ लागतो बरं? 6. 2 टाकी असतात, इथं सगळीकडे काय आलं असतं? आपल्याला 2 लिहावं लागलं असतं. सो एक टाकी भरण्यासाठी 6 तास लागतात. मग मला सांगा, जर दोन्हीचे मिळून काढायचे असतील तर याला पण एक टाकी भरण्यासाठी x एवढा वेळ लागेल, आणि याला भरण्यासाठी किती लागेल बरं? x अधिक 5. आणि दोघांना मिळून भरण्यासाठी किती वेळ लागेल सांगितलं त्यांनी? 6 तास. मग बघा, दोघांना मिळून म्हणजे दोघांची बेरीज बरोबर काय लिहावं लागेल? 1/6. लक्षात येते? म्हणजे 2 नळ वेगवेगळे टाकी भरण्यासाठी, एकाला जास्त स्पीडनी पाणी येतं, एकाला कमी स्पीडनी पाणी येतं. त्यांनी सांगितलं की दोघांना एकत्र करून भरायचं, तर काय करावं लागेल? मग दोघांची प्लस करावं लागेल, आणि मग सांगावं लागेल की एवढा वेळ लागतोय. लक्षात येते? प्रश्न कळतोय सगळ्यांना? ठीक आहे. आता याला कसं सोडवतात बरं? तिरपा गुणाकार करून. याने याला गुणा, तर काय येईल बरं? x अधिक 5 नी 1 ला गुणलं तर x अधिक 5 येईल. याने याला गुणलं तर काय येईल बरं? x येईल. खाली या दोघांचा गुणाकार x गुणिले x अधिक 5 बरोबर आहे, इक्वल टू इकडे किती येईल बरं? 1/6. आता याची बेरीज केली तर x आणि x किती होतील बघा? 2x अधिक 5 भागिले या x ने याला गुणलं तर काय येईल बरं? x² अधिक 5x बरोबर, इकडे किती येईल? 1/6. लक्षात येते? आता बघा, हा 6 भागाकारामध्ये इकडे गेला तर काय होईल? गुणाकारामध्ये. म्हणजे 6 ने याला गुणलं तर 6 दोन्ही किती होतील बघा? 12x
बरोबर आहे, याने याला गुणलं तर, आणि 6 पंचे इथे किती होतील बघा 30. चेक करा काय केलं आपण, 6 याला गुणलं. तसं आता या एक्स स्क्वेअर अधिक 5x ने याला गुणा, तर याने 1 ला गुणलं तर काय येईल बरं, तेवढंच येईल. कोण, एक्स स्क्वेअर अधिक 5x. चेक करा, याने याला गुणलं तर तेवढेच येईल. बरोबर आहे. आता काय करू आपण, या सगळ्यांना पलीकडे घेऊन जाऊ. काय होईल बरं, सगळ्यांना पलीकडे घेऊन गेलो तर हा एक्स स्क्वेअर तुमचा तसाच राहील. बरोबर आहे, हा 5x तुमचा तसाच राहील. हा 12 इकडे आला तर काय होईल बरं, -12x होईल. आणि हा +30 इकडे आला तर काय होईल बरं, -30 होईल. चेक करा. आता हा एक्स स्क्वेअर तसाच ठेवा, या 5x मधून 12x गेले. बरोबर आहे, सो किती राहतील बघा तुमच्याकडे, इथे राहतील तुमच्याकडे बघा -7x -30. बरोबर आहे, बरोबर आहे. 5x - 12x बरोबर -7x आणि ते -30 तसेच. आता हे कोणतं इक्वेशन आलं बरं, क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं. सगळ्यांना माहिती आहे एक्स स्क्वेअर वजा 7x - 30. सो आपण याला सोडूया. कोण आलं बघा, एक्स स्क्वेअर -7x - 30 = 0. चेक करा हेच आहे का, एक्स स्क्वेअर वजा 7x वजा 30 बरोबर 0. आता याला आपल्याला काय करायचं बघा, सोडवायचे. लक्षात येते. आता याला कसं सोडवणार बरं, तुम्ही कोणत्या मेथडनी सोडवा, त्यांनी काही सांगितलं का की क्वाड्रॅटिक इक्वेशननी सोडवा, फॉर्म्युला मेथडनी सोडवा, किंवा कशाने, अजून वर्ग पद्धतीने, काहीच नाही. कशाने सोडवा, आपण वर्ग पद्धतीने सोडू. काय करावं लागेल, अशा दोन संख्या बघावं लागतील, त्यांचा गुणाकार 30 येईल, त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती येईल बरं, -7. लक्षात येते. सो असे दोन आपल्याला संख्या बघायच्या ज्यांचा गुणाकार तुम्हाला काय येईल, एवढा येईल. ठीक आहे. सो कोण येईल बघा, -10 आणि -3. बघा हे +3 यांचा गुणाकार किती येतो बघा, 10 × 3 30 आणि मायनस गुणिले प्लस काय लिहितं, मायनस. बघा इथं मायनस आहे, इथं काही नाही म्हणजे 1 आहे. याचा आणि याचा गुणाकार -30, या दोघांचा गुणाकार -3, या दोघांची वजाबाकी -7. लक्षात येते. मग आता हे दोन काय करत असतो बरं, आपण याला काढून त्याच्या जागी त्याला ठेवतो. माहिती आहे सगळ्यांना, आता सोडवलं होतं बघा आपण याच्या अगोदर. सो काय येईल बरं, एक्स स्क्वेअर वजा 10x वजा अधिक 3x वजा 30 बरोबर काय 0. काय केलं, हे दोघं आपण ठेवून दिले त्याच्या जागी. आता काय बघा, इथून x सारखं आहे तर x बाहेर काढा, इथे येईल x - 10. बरोबर आहे. आता मी काय सांगितलं होतं, इकडे पण तुम्हाला ब्रॅकेटमध्ये तेच भेटेल. मग आता इथून कॉमन काढायला याच्याकडे x आहे, याच्याकडे आहे का बरं, नाही. सो काढता नाही येणार. पण याच्याकडे 3 आहे, याच्याकडे 30 आहे, तर 3च्या पाड्यात 30 आहे का, आहे. कितीचा भाग जातो बरं, 10चा. तो इथून 3 काढा, इथे येईल x. 30 ला कितीचा भाग जातो, 10चा. बरोबर आहे. मग बघा इकडे जो आला तोच इकडे आला. लक्षात येते. सो इथून काय करा, x - 10 बाहेर काढा, इथं राहील तुमचा x आणि इथं राहील तुमचा +3 बरोबर काय येईल 0. सो इथं काय होईल बरं, x - 10 बरोबर 0, और किंवा म्हणा त्याला x अधिक 3 बरोबर 0. सो इथून x ची किंमत किती येईल बघा, 10, किंवा इथं काय येईल बरं, x ची किंमत येईल -3. आता मला सांगा, त्यांनी काय सांगितलं होतं, आपण लिहितेच काय लिहिलं होतं की भरते वेळेस टाकीला लागणारा वेळ. आता मला सांगा, वेळ कधी मायनसमध्ये असतो का बरं, नाही. सो वेळ मायनसमध्ये नसतो, तर ही किंमत घेऊन फायदा नाही. म्हणजे आपल्याला कोणती किंमत घ्यावं लागेल बरं, x बरोबर 10. मग आपण काय सांगितलं होतं की मोठ्या टाकीला भरण्यासाठी लागणारा वेळ, ठीक आहे, मोठ्या नळाने भरण्यासाठी लागणारा वेळ, त्याला आपण काय म्हणलं होतं बरं, त्याला म्हणलं होतं आपण x. बरोबर आहे. आणि ती किंमत किती आली बरं आपल्याकडे, 10. इथं -3 नाही लिहायचा, कारण की वेळ कधी मायनसमध्ये नसतो, त्याच्यामुळे आपण हे घेणार नाही, आपण हे घेणार. आणि दुसरं काय सांगितलं होतं बरं, की छोट्या, ठीक आहे, नळाने भरण्यासाठी लागणारा वेळ काय असतो बरं, की मोठ्या नळापेक्षा कितीला असतो बरं, 5 जास्त. मग मोठ्या नळाला 10 लागत असेल तर छोट्या नळाला 5 जास्त म्हणजे किती लागल, 15 लागल. लक्षात येते. सो हे सगळं तुम्हाला असं लिहायचं. लक्षात आलं काय काय केलं आपण बघा. अगोदर आपल्याला प्रश्न दिला होता, आपण नीट समजून घेतला. आपल्याला माहित नव्हती किंमत, तर x म्हणली, ज्याची माहित नाही त्याला x म्हणायचं. जास्त लागतोय सांगितलं त्यांनी 5 तर x अधिक 5 केलं, त्याचं सूत्र बनवलंय, त्याला सोडवलंय. मग आपल्याला लक्षात आलं की वर्ग समीकरण आलं. आता वर्ग समीकरण तुम्ही कशाने सोडवा, सूत्राने सोडवा, नाही तर अवयव पद्धतीने सोडवा. तिथून x च्या किमती काढा. एक आपल्याला प्लस आली, एक मायनस आली, आणि x ला आपण सांगितलं लागणारा वेळ, त्याच्यामुळे मायनस घेतलं नाही, आपण प्लस घेतलं. सो मोठ्या नळासाठी आपण x म्हणलं होतं, त्याची किंमत 10 आली. छोट्यासाठी आपण म्हणलं 5 जास्त म्हणजे x अधिक 5 म्हणजे 10 अधिक 5 किती येईल, 15 येईल. लक्षात येते. सो असं यायला पाहिजे. क्लिअर आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. याच्यात काय सांगितलं बघा, की एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचा वर्ग आणि त्या वर्गात असणारी संख्या खालील सारणीत दिली आहे. सारणीवरून आयत आलेख न काढता वारंवारता बहुभुज काढा,
आता वारंवारता बहुभुज माहिती आहे सगळ्यांना, म्हणजे तो आलेख न काढता ते रेषा नाही का जॉईन करत आपण, ते काढायचं. लक्षात येते. सो पहिल्यांदा काय करतो बरं आपण, याच्या अगोदरचा एक आणि याच्या खालचा एक घेत असतो, माहिती आहे सगळ्यांना. सो याच्या अगोदरचा काय घ्यावं लागेल बरं, 0 ते 20. ठीक आहे. याच्या संख्या किती आहेत, 0, कारण संख्याच नाहीत ना. याच्या पुढचा काय घ्यावं लागेल बरं आपल्याला, 100. बरोबर आहे. 100 ते किती घ्यावं लागेल बरं, 120. याची किती घ्यावं लागेल बरं, 0. लक्षात येते सगळ्यांना, माहिती आहे आपण असं लिहितो. बरोबर आहे. आता इथे दुसरं काय लिहावं लागेल बरं, इथं लिहावं लागेल मध्यवर्ग. बरोबर आहे. बघा मध्यवर्ग लिहितो इथं आपण. मग मध्यवर्ग काय, या दोघांच्या मधातला 0 आणि 20 यांच्या मधातला कोण असतो बरं, 0 आणि 20च्या मधातला बघा किती असतो, 10. 20 आणि 40च्या मधला कोण असतो बरं, 30. 40 आणि 60च्या मधला कोण असतो बरं, 50. इथे कोण येईल बरं, 70. इथं कोण येईल बरं, बघा हे याच्या समोर, याच्या समोर, याच्या समोर. ठीक आहे. 80 आणि याच्यामध्ये कोण येईल बरं, 90. आणि याच्यामध्ये कोण येईल बरं, 100 आणि 120च्या मध्ये 110. चेक करा. लक्षात येते. सो आपण त्याच्या पुढे काय करत असतो बरं, त्याचे कोऑर्डिनेट काढत असतो. सगळ्यांना आठवते का बघा आपण कसे कसे लिहिलेले आहेत. सो मी याला थोडंसं असं लिहितो. ठीक आहे. आणि या पद्धतीने मी इथं चार्ट बनवला. ठीक आहे. सो आपण इथं काय करत असतो बरं, याचे कोऑर्डिनेट लिहित असतो. बाई माहिती आहे सगळ्यांना काय काय लिहावं लागेल बरं, 10 आणि काय लिहावं लागेल, 0. याचे काय लिहावं लागतील बरं आपल्याला, बघा आय थिंक मला वाटतं 0 आणि 10 लिहावं लागेल. एकशे किमती वाढत जातील. बरोबर आहे. सो इथं काय लिहावं लागेल आपल्याला, 10 आणि 0. इथे किती लिहावं लागेल, 30 आणि 25. इथे किती लिहावं लागेल, 50 आणि 65. इथे किती लिहावं लागेल, 70 आणि 80. बरोबर आहे. इथे किती लिहावं लागेल, 90 आणि 15. आणि इथे किती लिहावं लागेल, 110 आणि 0. बरोबर आहे. सो मध्यवर्ग जे असतं ते एक्स वर लिहितो आपण, किती दिले आपल्याला, आणि विद्यार्थी संख्या कुठं लिहित असतो बरं आपण, वाय एक्सिस वर. बरोबर आहे. किती दिली आपल्याला, ती. मग आता याला काय करायचं, तुम्हाला आलेखवर काढायचंय. ठीक आहे. मग आपण एकदा व्यवस्थित परत इकडे लिहूया की आपल्याला कुणाकुणाचा आलेख काढायचा आहे. बघा पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, इथे आलेख व्यवस्थित घ्यावा लागेल. बरोबर आहे. सगळ्यांना माहिती आहे इकडे एक्स असतो, इकडे कोण असतं बरं, वाय, इकडे असतं -y, इकडे असतं एक्स. ठीक आहे. सो इथे आपल्याला किती कितीचा फरक घ्यावा लागेल बघा, कोण कोण दिलंय, 10, 30, 50, 70, 90, 110. बरोबर आहे. सो इथे घ्यावं लागेल 10, 30. बरोबर आहे. त्याच्यानंतर 50, 70, 90 आणि 110. लक्षात येते, हे घ्यावं लागेल. त्याच्यानंतर इकडे काय घ्यावं लागेल बरं, वायवर घ्यावं लागेल विद्यार्थी संख्या. ठीक आहे. सो इकडे लिहावं लागेल तुम्हाला बघा, विद्यार्थी संख्या. इकडे लिहावं लागेल तुम्हाला वर्गमध्ये. ठीक आहे. सो विद्यार्थी संख्या कशाने दिली बरं तुम्हाला बघा, 0, 25, 65, 80, 15, 0. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला 25 पासून घ्यावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे आपण काय करूया, इथं घेऊया 15, इथे घेऊया 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60. बरोबर आहे. 15 पाची 75, 15 सखी 90. हे संख्या घेऊ. ठीक आहे. थोडंसं व्यवस्थित काढा तुम्ही. आता इथे काय लिहित असतात बघा, सगळ्यांना माहिती आहे का, तुम्हाला सांगितलं होतं मी इथे असं लिहायचं. ठीक आहे. कारण की हे आपल्याला काय सांगत असतं, कंटिन्यू आहे म्हणून ग्राफ. आता पहिल्यांदा काय सांगितलं बघा त्यांनी, की 10 आणि 0. बरोबर आहे. 10 आणि 0 म्हणजे इथेच येईल. बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये काय सांगितलं बघा त्यांनी, 30 आणि किती, 30 आणि 25. तर हे 30 आणि 25 कुठं असेल बरं, 15 आणि याच्यामध्ये, म्हणजे इथं कुठं तरी यायला पाहिजे तुमचं. लक्षात येते. तिसरं कोण आहे बरं तुमचं, 50 आणि 65. बरोबर आहे. 50 आणि किती, 65. तर 50 आणि 65 कुठे येईल बरं, इथं कुठं तरी येईल. लक्षात येते. त्याच्यानंतर कोण असेल बघा तुमचं, 70 आणि 80. सो 70 कुठे बघा इथं, 80 कुठे, याच्यामध्ये कुठंतरी, तर इथं यायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण सांगितलं बघा, 90 आणि किती सांगितलं बघा, 15. सो 90 आणि 15, तर 90 इथं आणि 15 कुठे बघा, इथं आहे. आणि त्याच्यानंतर कोण सांगितलं बघा, 110. बघा इथं कोण सांगितलं, 110 आणि 0. सो नंतर कोण यायला पाहिजे, 110 आणि 0. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, अशी लाईन जॉईन करायची. लक्षात येते. आणि ही स्केल ठेवून जॉईन करायची तुम्हाला. लक्षात ठेवा, ही तुम्हाला कशी जॉईन करायची, स्केल ठेवून. लक्षात येते का, ही तुम्हाला स्केल ठेवून डायग्राम जॉईन करायची. तर तुमची अशी यायला पाहिजे. मग इथं तुम्हाला किमती लिहायच्या. इथे किती लिहावं लागेल बघा, 30 आणि 25. इथे किती लिहावं लागेल, 50 आणि 65. इथे किती लिहावं लागेल,
70 आणि 80, बरोबर आहे. इथे किती लिहावं लागेल? 90 आणि 15. इथे किती लिहावं लागेल बरं? 110 आणि 0. इथे किती लिहावं लागेल? 10 आणि 0. लक्षात येते? सो हे आयतालेख न काढता डायग्राम काढली आपण. मग तुम्हाला इथे लिहायचं काय की एक्स ॲक्सिस बरोबर काय, आपण किती कितीचा फरक घेतला बघा, 10, 30, 50, 70, 90. तर मग तिथं लिहायचं काय बरं? हे कुणाचं आहे नाव? विद्यार्थी वर्गमध्ये निकाल. तर एक्स ॲक्सिस बरोबर किती? 1 सेंटीमीटर बरोबर किती घेतले आपण ते? वाय ॲक्सिसवर किती घेतले? 1 सेंटीमीटर बरोबर 15 विद्यार्थी. तर तुम्हाला ते लिहायचं. लक्षात येतं? सो इथं लिहायचं एक्स ॲक्सिस बरोबर आणि वाय ॲक्सिस बरोबर. वाय ॲक्सिस बरोबर काय येईल बरं? 1 सेंटीमीटर बरोबर 15 विद्यार्थी. जे पण तुम्ही घेणार आहे ते लिहायचं. ठीक आहे. एक्स ॲक्सिसवर काय लिहायचं बरं? एक्स ॲक्सिसवर लिहायचं की 1 सेंटीमीटर बरोबर किती टक्के निकाल लागला आपला तो. लक्षात येतंय? सो हे थोडंसं व्यवस्थित लिहा. कुणाला लक्षात आलं नसेल तर मी थोडंसं नीट व्यवस्थित इकडे लिहून देतो, कारण की सगळं इथं गोंधळ झालाय. ठीक आहे. सो काय आला पाहिजे बरं? इथे यायला पाहिजे तुमचं 0, 10 आणि 0. इथे किती यायला पाहिजे बघा तुमचं? 30 आणि 25. इथे किती यायला पाहिजे तुमचं? 50 आणि 65. इथे यायला पाहिजे 70 आणि 80. इथे यायला पाहिजे 90 आणि 15. इथे यायला पाहिजे 110 आणि 0. सो तुम्हाला हे भेटायला पाहिजे. लक्षात येते? चेक करा. सो व्यवस्थित लिहिलं मी. हे इथं लिहायचं तुम्हाला. ठीक आहे. त्यांचे जे पण कोऑर्डिनेट आलेत ते कोऑर्डिनेट तुम्हाला काय करायचे? इथं लिहायचे. मग त्याचा पुढे काय करायचं? तुम्हाला आलेख काढायचा आहे. क्लिअर आहे सगळ्यांना कसा काढलाय तो? ओके. पुढे जायचंय. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. काय सांगितलं बघा? कविताने एका महिला बचत गटाच्या महिन्याच्या प्रत्येक दिवशी 20 रुपये, दुसऱ्या दिवशी 40, तिसऱ्या दिवशी 60 अशा प्रकारे पैसे गुंतवल्यास, ठीक आहे, तिची फेब्रुवारी 2020 या महिन्याची एकूण बचत किती होईल? म्हणजे फेब्रुवारी 2020 मध्ये तिने काय केले की पहिल्या दिवशी 20 रुपये टाकले, दुसऱ्या दिवशी 40 रुपये, तिसऱ्या दिवशी 60 रुपये, असं करत करत तिने काय केले? फेब्रुवारी 2020 या महिन्यामध्ये काय केले? पैसे गुंतवले. आता मला सांगा, फेब्रुवारी 2020 आहे, जर या 20 ला तुम्ही 4 भाग दिला, बरोबर आहे, बघा शेवटच्या दोन संख्या त्याला 4 भाग द्या, 4 भाग जातो तर त्याला म्हणतात लीप वर्ष. आणि लीप वर्षामध्ये किती दिवस असतात बरं? 366. आता हे 366 दिवस का बरं असतात? कारण फेब्रुवारीमध्ये किती दिवस असतात? 29. लक्षात येतं? ज्या वर्षी लीप वर्ष येतं त्या लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. किती दिवस असतात? 29. लक्षात ठेवा की जेव्हा पण लीप इयर असेल, लीप इयर म्हणजे काय की शेवटचे जे 2 अंक आहेत वर्षाचे त्याला 4 भाग जात असेल तर त्याला आपण म्हणतो लीप वर्ष. सो लीप इयर मध्ये लक्षात ठेवा, जेव्हा पण लीप इयर येईल त्या वर्षी किंवा त्या वर्षामध्ये 366 दिवस असतात, तर त्याच्यातला एक दिवस जास्त कुठला असतो बरं? तर फेब्रुवारी मधला. असं इन जनरली बघितलं तर फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतात, बट लीप इयरमुळे फेब्रुवारीमध्ये किती दिवस येतात बरं? 29. म्हणजे तिने किती दिवस पैसे जमा केले बरं? 29 दिवस. याचा अर्थ यांची व्हॅल्यू किती आली तुमची? 29 आली. लक्षात आलं? त्याने सांगितलं की कविताने एका महिला बचत गटात महिन्याच्या पहिल्या दिवशी 20 रुपये, नंतर 40, नंतर 60 असे जमा केले फेब्रुवारी 2020 या महिन्यामध्ये, तर तिने 29 दिवस पैसे जमा केले. मग मला सांगा, आता पहिल्या दिवशी 20, दुसऱ्या दिवशी 40, म्हणजे टोटल किती केले? 60, नंतर परत 60 म्हणजे किती झाले? 120. याचा अर्थ तुम्ही काय करताय? बेरीज. म्हणजे इथं कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? एस एनचा. काय असतो बरं? n भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 गुणिले d. चेक करा फॉर्म्युला असतो का हा? बरोबर आहे. सो a म्हणजे काय? पहिली जी टर्म दिली तुम्हाला ती किती दिली आहे बरं? 20. डी म्हणजे काय? यांचा सामायिक फरक, तर 40 मधून 20 गेले तर 20 येईल, बरोबर आहे. 60 मधून 40 गेले तर 20 येईल, डी तुमचा 20 येईल. ह्या किमती फक्त इथं ठेवायच्या. एन म्हणजे काय? किती दिवस तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले, असे किती येणार आहेत बरं तुम्हाला? 29 येणार आहेत. लक्षात येतं? सो ठेवा काय येईल बरं इथं? यस 29 बरोबर 29 भागिले 2 कंसामध्ये 2a, a किती आहे? 20 अधिक n-1, n किती आहे बघा आपल्याकडे? 29 वजा 1 गुणिले डी, डी किती आपल्याकडे? 20. याला सॉल्व करा बघा. सो याला सोडवलं तर किती येईल बरं? 29 भागिले 2 इथे येईल 40 अधिक 29 वजा 1 किती येईल बरं? 28 गुणिले इथे किती येईल? 20. ठीक आहे. सो इथे येईल बघा 29 भागिले 2 इथे येईल 40 अधिक, ठीक आहे, इथे जर 2 याला गुणलं तर 2 16, हाचा आला 1, 2 4 आणि 1 5 आणि 0 560, बरोबर आहे. याची जर बेरीज केली तर 29 भागिले 2, आता हे 560 आणि 40 किती होतील बरं? 600, बरोबर आहे. चेक करा. याला जर 2नी भाग दिला तर किती येईल बरं? हे 29 तसंच गुणिले 2नी जर 600 ला भाग दिला तर कितीचा भाग जाईल बरं? 300चा. लक्षात येते? आणि याला जर सोडवलं आपण तर किती येईल बघा? 3 याला गुणलं तर 9 त्रिक 27, हाच्या आले 2, 3 दोन्ही 6 2 8, सो 8000
700 रुपये ती काय करेल, गुंतवणूक करेल. म्हणजे तिनं जर आज 20 रुपये, उद्या 40 रुपये, परवा 60 रुपये असे जमा केले, तर ती फेब्रुवारी महिन्यामध्ये टोटल किती पैसे जमा करणार आहे बरं, 8,700 रुपये जमा करणार आहे. लक्षात येते कसे. सो हे अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा क्वेश्चन आहे बघा. सेम असा पण दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन असाच पण थोडासा वेगळा तुम्हाला कशामध्ये दिलेला आहे, तुमच्या सराव संचमध्ये प्रश्न दिलेला आहे. ठीक आहे. सो त्याला आधारितच तुम्हाला काय करायचं, याला सॉल्व्ह करायचं. क्लिअर आहे, सगळ्यांना कळलं. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बरं, की खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. म्हणजे याच्यात 2 प्रश्न दिले, एक सोडवायचा, एक प्रश्न तुम्हाला 3 मार्कला आहे. किती सोपं दिले बघा, की खेळावर एकूण किती रक्कम खर्च केली. पहिल्यांदा काय दिले, की शाळेच्या प्रशासनाने एका वर्षी विविध खेळावर खर्च केलेली रक्कम वृत्तालेखात दाखवली आहे. जर फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम 9,000 असेल तर पुढील प्रश्नांची उत्तरं द्या. बघा फुटबॉलवर किती सांगितलं बरं त्यांनी, 9,000 रुपये. मग आपल्याला माहिती आहे बरं फुटबॉलची 9,000 आहे म्हणजे फुटबॉल बद्दल सांगितले, तर आपल्याला टोटल काढता येईल. सूत्र काय बरं, केंद्रीय कोन. बघा सगळ्यांना आठवतो का केंद्रीय कोन कोणाचा बरं, फुटबॉलचा. बरोबर. काय सूत्र असेल बरं, की फुटबॉलची रक्कम, बरोबर आहे, फुटबॉलची रक्कम भागिले एकूण रक्कम, बरोबर आहे, गुणिले काय बरं 360. लक्षात येते, फुटबॉलची रक्कम गुणिले 360. आता मला सांगा केंद्रीय कोन किती दिला बरं फुटबॉलचा, 45. तर इथं काय लिहावं लागेल, 45. फुटबॉलची रक्कम किती दिली बरं आपल्याला, 9,000. आता एकूण रक्कम माहिती आहे का, नाही, आपल्याला तीच काढायला सांगितली. एकूण रक्कम किती आहे, बरोबर आहे, गुणिले काय करावं लागेल बरं, 360. लक्षात येतं. हा एक्स इकडे आणला तर काय होईल बरं, एक्स बरोबर काय येईल इथं, 9,000 गुणिले 360 भागिले किती येईल बरं इथं, 45. लक्षात येतं. आता 45 ने भाग दिला तर 45 एक 45, 45 8 360. चेक करा. आणि याचा जर गुणाकार केला तर 8 9 किती होतील, 72. सो याचा अर्थ काय, की टोटल रक्कम जी आहे तुमची ती 72,000 आहे. लक्षात येतं. एकूण रक्कम किती आहे तुमची, 72,000. फुटबॉलची माहित होती तर आपण एकूण काढली. जर एकूण माहित असती तर कोणाची काढली असती बरं, फुटबॉलची. जर एकूणही माहित आहे, फुटबॉलही माहित आहे, फुटबॉलची रक्कम, तर आपण केंद्रीय कोन काढला असता. प्रश्न काही विचारतील, केंद्रीय कोन विचारतील, नाही तर फुटबॉलची रक्कम, नाही तर एकूण रक्कम. आपल्याला काही जरी विचारलं तर काढता आलं पाहिजे. आता दुसरं काय सांगितलं बघा, क्रिकेटवर एकूण रक्कम किती खर्च झाली. आता मला सांगा क्रिकेटवर किती सोपं आहे बरं, कारण की क्रिकेटचा केंद्रीय कोन दिलाय, बरोबर आहे. आता क्रिकेटची एकूण रक्कम काढायची तर त्याच्यासाठी सूत्र काय येईल बघा, आपण पुढे लिहूया. क्रिकेटवर, ठीक आहे, एकूण रक्कम. आता मला सांगा क्रिकेटवर एकूण रक्कम किती गुंतवणूक केली ही कशी काढणार बरं, तर केंद्रीय कोन कोणाचा बरं, क्रिकेटचा. बरोबर. काय लिहावं लागेल बरं, एकूण रक्कम कोणाची बरं, क्रिकेटची, भागिले एकूण रक्कम लिहावं लागेल. बरोबर आहे. एकूण रक्कम गुणिले काय करावं लागेल बरं, 360. बघा सूत्र सगळ्यांना कळालं का. एकूण रक्कम खाली यायला पाहिजे, क्रिकेटची रक्कम वर यायला पाहिजे. आता केंद्रीय कोन क्रिकेटचा किती दिलाय बघा, 160. केंद्रीय कोन किती दिलेला क्रिकेटचा, 160. क्रिकेटची रक्कम माहिती आहे का किती आहे बरं, नाही, आपल्याला तीच काढायची. एकूण रक्कम किती आली बरं आपली, आत्ताच काढली बघा आपण, किती आली, 72,000. बरोबर आहे. सो किती आली, 72,000 गुणिले काय करावं लागेल, 360. आता बघा 72,000 भागाकारामध्ये इकडे गेला तर काय होईल बरं, गुणाकारामध्ये. बरोबर आहे. सो हे 160 गुणिले 72,000 बरोबर एक्स गुणिले किती बरं, 360. आपल्याला कुणाची किंमत काढायची आहे, एक्सचीच. तर एक्स बरोबर काय येईल बरं, 160 गुणिले 72,000. बरोबर आहे. चेक करा. भागिले किती घ्यावं लागेल बरं, 360. चेक करा. इथून हे शून्य कट करू शकता. बरोबर आहे. आता अजून याला भाग द्या तुम्ही, भाग जात असेल तर. जर समजा फॉर एक्झाम्पल आपण कितीने भाग देऊया, 9 भाग दिला तर काय होईल बघा, 9 चौक 36. बरोबर आहे. 9 8 किती येतील, 72. बरोबर आहे. याच्या पुढे किती शून्य घ्यावं लागतील बरं, 2. लक्षात येते. सो वरती किती आलं, 160 गुणिले इथं किती आलं बरं, 9 8 72. सो 800 भागिले किती आलं, 4 बरोबर एक्स. याला 4 ने भाग दिला तर 4 1 4, 4 चौक 16. तर इथे किती आलं बरं, 40 गुणिले 800 बरोबर एक्स. बरोबर आहे. सो इथे किती येईल बरं, 8 चौक 32. सो याचा अर्थ काय झालं बरं, की तुमची जी क्रिकेटवर रक्कम खर्च झाली ती किती झाली बरं, 32,000.
तर तुम्ही इथं लिहू शकता एकूण क्रिकेटवर खर्च झालेली रक्कम किती आहे बरं 32,000. आता तुम्ही असंही बघू शकता की सगळ्यात मोठा जो आकडा आहे, लक्षात आहे का, बघा सगळ्यात मोठा जो आकडा आहे खर्च झालेला तो कुणावर आहे बरं, क्रिकेटवरच आहे. लक्षात येते, फुटबॉलवर कमी आहे, कबड्डीवर कमी आहे, हॉकीवर कमी आहे, सगळ्यात जास्त कुणावर आहे बरं, क्रिकेटवर आहे. लक्षात येते, तो किती आहे टोटल 72,000 आणि क्रिकेटवर किती आला बरं, क्रिकेटवर आलाय 32,000. लक्षात येते. सो टोटल खर्च जो आहे तो क्रिकेटवर सगळ्यात जास्त आहे. थोडक्यात जर तुम्हाला कळालं नाही आपलं बरोबर आलं की नाही तर तुम्ही डायग्राम बघून पण बघू शकता. सगळ्यात जास्त क्रिकेटवर खर्च आहे आणि असे तुम्हाला माहिती आहे बघा, जनरली आपल्या इंडियामध्ये सगळ्यात जास्त जे फेमस आहे ते क्रिकेटच आहे. आपला नॅशनल खेळ हॉकी जरी असला तरी फेमस जे आहे ते क्रिकेटच आहे. बरोबर की नाही, सगळे क्रिकेटकडेच जातात, सगळे क्रिकेटचेच वेळ आहेत आपल्याकडे. बरोबर की नाही. सो त्याच्यामुळे त्यांनी इथं पण सांगितलं की क्रिकेटवर जास्त रक्कम खर्च झालेली. गणित सुद्धा त्यांनी तसेच दिलेत बघा, जशी आपली मेंटॅलिटी तसेच त्यांनी क्वेश्चन पण दिलेत. चला पुढे जाऊया लास्टच्या प्रश्नाकडे. एकच सोडवायचं होता, आपण दोन्ही पण सोडूया. ठीक आहे. सो लास्टचा प्रश्न काय दिलाय बघा तुम्हाला, लास्टचा प्रश्न दिलाय तुम्हाला की x अधिक y बरोबर 4 या समीकरणाचा ठीक आहे आलेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्हाला काय करायचं, याचा आलेख काढायचा आहे व खालील प्रश्नांची काय करायची, उत्तरे लिहायची. आता मला सांगा, आलेख काढण्यासाठी तुम्हाला एकच लाईन दिलेली आहे, एकच समीकरण दिले, म्हणजे एकच यायला पाहिजे. बरोबर आहे. समीकरण काय दिले बघा, x अधिक y बरोबर 4. म्हणजे याचा अर्थ कसं काढायला सांगितलं होतं बघा, मी शिकवलं होतं मागच्या पेपरच्या वेळेस. बरोबर आहे. याला x म्हणायचं, याला y. एकदा x ची किंमत 0, एकदा y ची किंमत 0. बघा x ची किंमत 0 ठेवली तर y ची किंमत किती येईल बरं, 4. एकदा y ची किंमत 0 ठेवली तर x ची किंमत किती येईल बरं, 4. ते इथं आलं बघा 0 आणि 4, इथं आलं 4 आणि 0. चेक करा सगळ्यांचे येते का असं. बरोबर आहे. तुम्ही माझ्यासोबत सोडवत जा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे याचा अर्थ आहे x ची किंमत 0 आणि 4 आहे. एकदा म्हणजे x 0 असेल तेव्हा y 4 येईल, एकदा x 4 असेल तेव्हा y 0 येईल. मग आता मला सांगा इथं काय लिहावं लागेल बरं, इथं लिहावं लागेल 2, इथं लिहावं लागेल 4. डायरेक्ट आपण लिहूया, किंवा तुम्हाला लिहायचं नसेल तर तुम्ही 1 2 3 4 असं पण लिहू शकता, पण आपण डायरेक्ट लिहू. इथं किती लिहू बघा, 2 आणि 4. इथं पण मी काय करतो 2 आणि 4 लिहितो. ठीक आहे. तर त्यांनी काय सांगितलं, x 0 होता तेव्हा y ची किंमत 4 होती. बरोबर आहे. याच्यात काय सांगितलं बघा, x 4 होता तेव्हा y ची किंमत किती होती, 0. याचा अर्थ तुमचा जो ग्राफ येणार आहे तो असा येईल. लक्षात येते, याचा ग्राफ कसा येईल, असा येईल. याला x म्हणा, याला y म्हणा. ठीक आहे. इथं लिहा 1 सेंटीमीटर बरोबर 2. ठीक आहे. आणि 2 काय तुम्हाला काय कशाबद्दल दिलंय ते लिहायचं. ठीक आहे. पुढे काय सांगितलं बघा की x व y अक्षांनी तयार केलेल्या त्रिकोणाच्या बाजूवरून प्रकार लिहा. बघा x अक्षावर आणि y अक्षावर तयार केलेल्या त्रिकोणाचा आपल्याला काय करायचा, प्रकार लिहायचा. मला सांगा इथून एवढी किंमत किती आहे बरं, तर तुम्ही काय सांगू शकता, x अक्षावर बरोबर आहे लांबी किती आहे बरं त्रिकोणाची, त्रिकोणाच्या बाजूची किती आहे बरं, 4. बरोबर आहे. y अक्षावर किती आहे बरं त्रिकोणाची लांबी, 4. बरोबर आहे. बघा x अक्षावर पण त्रिकोणाची लांबी 4 आहे, y अक्षावर पण त्रिकोणाची लांबी 4 आहे. याचा अर्थ काय झालं बघा, हे त्रिकोण आहे पण एक 4 आहे आणि ही पण 4 आहे. बरोबर आहे. म्हणजे याला काय म्हणतो आपण, समद्विभुज त्रिकोण. म्हणजे हा कोणता प्रकार झाला बरं त्रिकोणाचा, म्हणून ठीक आहे याला काहीतरी नाव देऊया आपण, ओ ए आणि बी. ठीक आहे. म्हणून इथं लिहू त्रिकोण ओ ए बी हा ठीक आहे समद्विभुज त्रिकोण आहे. ठीक आहे. त्याला इंग्लिशमध्ये आयसोस्केल म्हणतो. म्हणजे ज्याच्या दोन बाजू त्रिकोणाच्या सारख्या असतात त्याला कोणतं त्रिकोण म्हणतात, आयसोस्केल. ठीक आहे. आता पुढे काय सांगितलं बरं, त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे याचं आपल्याला अजून काय काढायचं बरं, क्षेत्रफळ पण. मग तुम्हाला माहिती आहे का क्षेत्रफळ, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं, मी इथं लिहितो. ठीक आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ, मग त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं बघा, ओ ए बी. बरोबर आहे. तर सूत्र काय असतं सगळ्यांना माहिती आहे की 1/2 बरोबर आहे पाया गुणिले उंची. बरोबर आहे. 1/2 पाया गुणिले उंची. सो 1/2 पाया गुणिले उंची सगळ्यांना माहिती आहे सूत्र हे असतं. बरोबर आहे. सो 1/2 तसंच ठेवा पाया. आता त्याचा पाया किती दिला बरं आपल्याला, 4. बरोबर आहे. आणि त्याची उंची पण किती दिली बरं आपल्याला, 4. बघा त्याची उंची पण किती दिली आहे, 4 दिली. बरोबर आहे. सो इथे किती झाले बघा, 4 चोक 16 भागिले 2. 2 याला भाग दिला तर किती येईल बरं, 8. म्हणजे याचा अर्थ त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आहे बरं, 8. लक्षात येते. आणि तो जो त्रिकोणाचा प्रकार आहे तो कोणता आहे बरं, आयसोस्केल.
लक्षात येते. सो अशा प्रकारे तुम्हाला हा जो क्वेश्चन होता तुमचा सॉल्व्ह करायचा होता, अशा प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा होता. एकदम इझी होता. ठीक आहे. एखादे 2 क्वेश्चन होते थोडेसे हार्ड, म्हणजे आपल्याला विचार करायला लावणारे, पण ते जरी नाही आलं तर त्याला ऑप्शन आहे प्रत्येक ठिकाणी, बरोबर आहे. जसे की समजा हा एक प्रश्न आहे, ठीक आहे. बघा याच्यामध्ये एक प्रश्न सोडवायचा होता, तर एक हा प्रश्न होता आणि एक हा प्रश्न होता. तर तुम्ही 2025चा क्वेश्चन पेपर बघितला असेल, नसेल बघितलं तर बघून घ्या. त्याच्यामध्ये सुद्धा शेवटचा क्वेश्चन कशावर होता बरं? आलेखावरच होता. आणि त्याच्या अगोदरचा क्वेश्चन कशावर होता बघा, तुम्ही तो पेपर बघून घ्या. त्याच्यामध्ये पण तुम्हाला याच्यावरच आधारित क्वेश्चन विचारला होता. लक्षात येतं, सांख्यिकीवरच क्वेश्चन विचारला होता. प्रश्न क्रमांक 5 मध्ये पहिला आणि दुसरा आलेखावरच विचारला होता. इथे पण तुम्हाला काय केलं, आलेख म्हणजे सॉरी जे ग्राफ दिला त्याच्यावर पहिल्या चॅप्टरवर, इथे पण तुम्हाला पहिला क्वेश्चन जो आहे तो सांख्यिकीवर विचारलाय आणि दुसरा क्वेश्चन परत काय केलाय, पहिल्या चॅप्टरवर विचारलाय. सेम तसं 25ला होतं, इथे पण सेम तसाच पॅटर्न आहे बघा. हा एपीचा क्वेश्चन आहे अंकगणिती श्रेणीचा, बरोबर आहे. 25 मध्ये पण अंकगणिती श्रेणीचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर बघा हा क्वेश्चन तुम्हाला सांख्यिकीचा आहे. 25 मध्ये पण सेम तुम्हाला सांख्यिकीचा क्वेश्चन असा विचारलेला आहे बघा. हे क्वेश्चन बघा तुम्हाला वर्ग समीकरण होतं. 25 मध्ये पण तुम्हाला वर्ग समीकरण रिलेटेड क्वेश्चन आहे बघा, तुम्ही चेक करा. हा क्वेश्चन बघा तुम्हाला, बरोबर आहे. हा कशाचा क्वेश्चन आहे? फायनान्शियल प्लॅनिंगचा आहे, बरोबर आहे. सो अर्थनियोजनचा तिथे पण तुम्हाला सेम विचारलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रोबॅबिलिटी संभाव्यता, तिथं पण संभाव्यताचा विचारलेला आहे. तुम्ही चेक करा, तुम्हाला सेम पॅटर्न दिसतील, काहीच बदल नाही. इथं वर्ग समीकरणावर क्वेश्चन आहे, तिथं पण आहे. इथं तुम्हाला क्रॅमस रूलवर आहे, 25 मध्ये पण क्रॅमस रूलवर आहे. ठीक आहे. सो इथे तुम्हाला बघा कृती पूर्ण करायची आहे, जीएसटी म्हणजे परत काय तुम्हाला अर्थनियोजन, तिथं पण कृती अर्थनियोजनवर होती बघा. सेम इकडे कोण आहे बघा, परत तुम्हाला सांख्यिकीवर आहे, तिथं पण सेम सांख्यिकीवर. तुम्ही चेक करत राहा, सेम सेम क्वेश्चन आहेत, काहीच फरक नाहीये. फक्त काय तर कुठं पहिल्यांदा एखाद्या वेळेस काहीतरी वेगळं विचारलं, नंतर दुसऱ्या वेळेस वेगळं विचारलं, पण पॅटर्न सेम आहे. इथं पण तुम्हाला 2 विचारले, तिथं पण सेम असेच 2 विचारलेले. तुम्ही कुठलाही पॅटर्न उचलून बघा, तुम्हाला क्वेश्चन्स कसे भेटतील, सगळीकडे सेम भेटतील. ठीक आहे. त्याच्यामुळं मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर सोडवणं हे फार गरजेचं आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण 2024चा क्वेश्चन पेपर पूर्ण सॉल्व्ह केलाय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करूया की गणित भाग 2चा, ठीक आहे, 2025चा सॉल्व्ह करू अगोदर, त्याच्यानंतर 2024चा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू. ठीक आहे. सो अगोदर पूर्ण हे क्वेश्चन पेपर्स पूर्ण बघून घ्या. तुम्हाला 24 आणि 25चा म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला सोपं जाईल की कसं लिहायचं आणि काय लिहायचं. तुम्ही टाइम बघून घ्या. आपल्याला 2 तास दिला होता, पण आपण 2 तासाच्या पूर्वीच आपला क्वेश्चन पेपर पूर्ण कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. बघत राहा VCC ट्युटोरियल. बाकीचे लेक्चर्स पण तुम्हाला लवकरच बघायला भेटतील. ठीक आहे. थँक्यू सो मच.